हरे कृष्णा. सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या रविवारच्या भक्तिशास्त्री क्लासमध्ये. आणि आपण 10व्या अध्यायामध्ये आहोत. सो माझं प्लॅनिंग असं आहे की बघूया प्रयत्न करून जन्माष्टमीच्या आतमध्ये आपल्याला हा सेकंड मॉड्यूल संपवायचा आहे. 12व्या अध्यायापर्यंत शक्य आहे ते. तर 10वा अध्याय हा शक्य झालं तर ॲक्च्युली आपला आज पण संपू शकतो. बघूया, कारण का विभूती आहेत, विभूतीमध्ये काही जास्त चर्चा करण्यासारखं नाही आहेत. आणि आज जर 10वा अध्याय संपला की थोडा अर्धवट राहिला आणि पुढच्या वेळी घेतला आपण, तर 11वा अध्याय लगेच संपतो. 11 अध्यायाला काहीच वेळ लागत नाही जास्त, कारण का विश्वरूपाचं दर्शन आहे. जे आहे ते आहे. त्याच्या चर्चा करण्याचं जास्त काय त्यामध्ये नाही आहे फार, काही श्लोक सोडले तर. आणि 12वा अध्याय छोटासा अध्याय, 20 श्लोकांचा अध्याय आहे. जरी तर कन्सेप्ट आहेत बरोबर 12व्या अध्यायात, खूप भरपूर डीप कन्सेप्ट आहेत. पण तो तो एक 3 आठवड्यामध्ये होऊ शकतो. सो असं केलं तर जन्माष्टमीच्या आतमध्ये प्लॅनिंग आहे माझं की हे सेकंड मॉड्यूल संपवायचं, जेणेकरून राधाष्टमीच्या आतमध्ये आपली जी परीक्षा होईल आणि पुढचं मॉड्यूल आपलं शेवटचं मॉड्यूल गीतेचं चालू करता येईल. ओके. तर आपण 10व्या अध्यायामध्ये आहोत आणि 10व्या अध्यायाचं थोडक्यात उजळणी आपण केली पहिल्या 7 श्लोकांची, जे आपण मागच्या वेळी पाहिले होते. तर 7 श्लोकात काय सांगता पहिला भगवंत, की तुला हे ज्ञान परत देत आहे. का देत आहे? कारण ते फार महत्वाचं आहे. परम भूया प्रवक्ष्यामी ज्ञानानाम सॉरी, पहिला श्लोक कुठला आहे? हा. भूया एव महाभाव शृणुमे परम वचः. तुला मी हे परम ज्ञान देत आहे. परम ज्ञान म्हणजे काय? ऑलरेडी गुह्य ज्ञान दिलंय मागच्या अध्यायामध्ये. माझून परम ज्ञान काय? तर या गुह्य ज्ञानापेक्षा अजून डीप ज्ञान, या गुह्य ज्ञानापेक्षा अजून काहीतरी महत्वाचं, किंवा गुह्य ज्ञान अजून खोलात नेल्यावर जे ज्ञान आहे तुला मी आता देत आहे. आणि का देत आहे? कारण यानं तुझी भक्ती अजून वाढेल. तुझ्या भक्ती मार्गामध्ये याच्यानं तुझे अजून जी आहे ती वाढ होईल, म्हणून तुला हे मी ज्ञान देत आहे. आणि मग भगवंत पुढच्या श्लोकात सांगतात की मला जाणणं फार अवघड आहे, कारण मी सगळ्यांचा स्रोत आहे, कोणीही मला जाणू शकत नाही. मग लोक म्हणतील की ठीक आहे, पण जे लोक पुस्तकं वाचतात, शास्त्र वाचतात, ग्रंथ वाचतात, ते तुम्हाला जाणू शकतील. म्हणले नाही. या सगळ्या क्वालिटीज ज्या आहेत, ज्या शास्त्र वाचून व्यक्ती प्राप्त करतो, त्या क्वालिटीजद्वारे पण मला जाणता येत नाही. क्वालिटीज जे आहेत ते माझ्यापासूनच प्राप्त होत असतात. आणि मग ओके, पण काही जे 7 ऋषी आहेत पहिली, किंवा मनु आहेत, ज्यांनी सुरुवातीपासून आहेत, ते जर मला जाणत असेल तेही मला जाणू शकत नाहीत, कारण का ते पण माझ्यापासून आले आहेत. सो जो हा विभूती योग मी सांगितलाय त्याला पूर्णपणे जाणतो, तो अविकल्पणे किंवा पूर्णपणे अविकल्पितपणे मला तो पूर्णपणे जाणू शकतो. आणि तो माझ्या भक्तीमध्ये योग्य प्रकारे स्थित होतो. आपण मागच्या वेळी जे नव्हते, म्हणजे थोडक्यात, की आपण वेगळे लेवल बघितले. भगवंताचं प्लेनरी एक्सपान्शन, त्यानंतर भगवंताचा अवतार, त्यानंतर भगवंताच्या कला, त्यानंतर भगवंताचा शाक्तावेश अवतार, आणि मग विभूती. ह्याच्यामध्ये फरक आहे थोडासा. भगवंताचा स्वांश अवतार म्हणजे काय? भगवंतापासून ते भिन्न नाहीत. जसंच सगळे नारायण, नरसिंह, राम हे स्वांश अवतार आहे भगवंताचे. भगवंताचे प्रभव अवतार असतात. प्रभव अवतारामध्ये पोटेन्सी थोडी कमी असते. कपिलदेव, ऋषभदेव यांना शाक्तावेश अवतार म्हणतात नाही, पण ते प्रभव अवतार आहे भगवंताचे. त्यानंतर भगवंताचा कला अवतार. कला अवतारामध्ये काय असतं? पोटेन्सी अजून कमी असते. शेषनाग हे भगवंताचे कला अवतार आहेत. आणि मग येतं शाक्तावेश अवतार. शाक्तावेश अवतार जीव असतात, आणि जीवांना भगवंतांनी शक्ती दिलेली असते. आणि ते जीव जे असतात ते अद्भुत कार्य करू शकतात भगवंतांनी दिलेल्या शक्तीच्या आधारावर. ती त्याच्या जीवाशक्ती नसते, कारण का सामान्य जीवाला काही गोष्टी करणं शक्य नाहीये. एका सामान्य माणसाला 1,000,000,000 श्लोक लिहिणं शक्य नाहीये. व्यासदेवांनी लिहून लिहून काढले. ते भगवंतांनी दिव्य शक्ती लिहून लिहून काढले होते. एका सामान्य जीवाला पृथ्वीच्या पोटातून सगळ्या वस्तू बाहेर काढणं शक्य नाहीये, जे पृथ्वी महाराज करू शकले. ते शाक्तावेश अवतार होते. एका सामान्य जीवाला 21 वेळा पृथ्वी शक्तीन करणं शक्य नाहीये. परशुराम भगवानाने विशेष शक्ती दिली होती. आणि म्हणून हे सगळे शाक्तावेश होतात. आपले प्रभुपाद पण त्यामध्ये येतात. आणि मग सगळ्यात शेवटचं विभूती. विभूती म्हणजे काय? एखाद्या घटनेमध्ये तुम्हाला काही दिव्य दिसेल, किंवा काही सर्वोच्चपणा दिसेल, काही सर्वोत्तम दिसेल. तो सर्वोत्तम गोष्ट जी आहे, ती सर्वोत्तम गोष्ट भगवंताच्या कृपेशिवाय होऊ शकत नाही. म्हणून ती सर्वोत्तम गोष्ट जी आहे ती त्या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये भगवंताचं
प्रतिनिधित्व करतं त्याला म्हणतात विभूती. स्वतःला विभूती योग. स्वतः आता आपण विभूती पाहणार आहोत. तर विभूतीचा अर्थ काय आहे आपण पाहू की देवतांमध्ये इंद्र आहे भगवंत म्हणतील ह्याचा अर्थ आपण इंद्राचं नाव घ्यायचं का उद्यापासून? नाही. इंद्र करायचं का आपण? नाही. की नद्यांमध्ये गंगा आहे तर गंगा गंगा करत बसायचं का? की पर्वतमध्ये हिमालय आहे तर हिमालय हिमालय करत बसायचं का? नाही नाही. नाव आपल्या भगवंताचं घ्यायचं आहे, हरे कृष्ण बोलायचं आहे. पण हिमालय, गंगा, इंद्र हे भगवंताचं प्रतिनिधित्व करतात. ओके. हे वृषाली माताजी. हरे कृष्ण प्रभूजी, आपल्या चरणी प्रणाम. सर्व भक्तांना प्रणाम. प्रभूजी, कपिल देव आणि वृषभ देव हे कुठल्या अवतारात येतात प्रभव अवतार. भगवंताच्या? प्रभव अवतार. यात काय फरक आहे मग थोडस सांगा. म्हणजे एका प्रकारे ते हे तर विष्णूच आहेत. जीवात्म्यातून. एका प्रकारे विष्णूच आहेत, विष्णू तत्वामध्ये येत आहेत. ओके. पण जे इतर विष्णू तत्वांचे अवतार आहेत उदाहरणार्थ राम, नरसिंह, वराह, नारायण, विष्णू, पुरुष अवतार, ह्यात जी पोटेन्सी भगवंताची असते त्या तुलनेत या प्रभा अवतारात पोटेन्सी थोडी कमी असते. ओके. किंवा ते प्रभूजी, मॅनिफेस्ट. म्हणजे हे जीवात्मे नाही आहेत ना हा. भगवंत? जीवात्मे नाही आहेत नाही, हे. जीवात्मे नाही येते ते विष्णूच आहेत. ते जीवात्मे नाही आहेत. ऋषभदेव विष्णूमध्ये येतात. ओके. आणि म्हणून तर ऋषभदेव म्हणतात ना प्रीतीनं यावत मयी वासुदेव, स्वतः वासुदेव समजतायत ते. जीव कधी स्वतः वासुदेव समजू शकत नाही. ओके. व्यासदेवासाठी म्हणे मी वासुदेव आहे. परशुरामध्ये म्हणले मी वासुदेव आहे. कधी म्हणले नाही तसं. कारण ते जीव आहेत. प्रभुपाद कधी म्हणले मी वासुदेव आहे. कारण ते जीव आहेत. पण कपिलदेव पण म्हणतात की मी आणि भगवंत अभिन्न आहे. सो रूप गोस्वामी सांगतात लघुभागवतामृतमध्ये की ते प्रभव अवतार आहेत भगवंताचे. प्रभव अवतार असलं थोडी पोटेन्सी कमी आहे नॉर्मल अवतारापेक्षा. सो आपण म्हणू की बाकी अवतार जे आहेत भगवंताचे ते एका ज्योतीप्रमाणे असतील तर ही थोडी छोटी ज्योत आहे. पण ज्योतच आहे. पण जीव हे ठिणगी आहेत. जीव कधी ज्योत नसते. ती थोडी छोटी ज्योत आहे, एवढंच फक्त फरक आहे. ओके. जी जी, धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. सो हा विभूती योग आहे. आणि आता आपण अत्यंत महत्वाच्या 4 श्लोकांच्या सेक्शनमध्ये जाणार आहोत. त्याला म्हणतात चतुश्लोकी भगवद्गीता. म्हणून आपण मागच्या मुद्दामून लवकरच बंद केला मी क्लास. हा भाग मला व्यवस्थित घ्यायचा होता. तर मुळात चतुश्लोकी भागवतम, चतुश्लोकी गीता, त्रिश्लोकी गीता ह्या कन्सेप्ट वारंवार आपल्याला भागवतमध्ये आणि गीतेमध्ये येतात. तशा 4 श्लोकांना चतुश्लोकी गीता म्हणतात. 15व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 16, 17, 18 त्रिश्लोकी गीता म्हणतात. भागवतमध्ये दुसऱ्या स्कंदामध्ये चतुश्लोकी भागवतम येतं. त्यानंतर वृत्रासुरच्या सेक्शनमध्ये चतुश्लोकी भागवतम येतं. सर काय प्रकार आहे नक्की तुम्हाला माहिती आहे का? चतुश्लोकी भागवतम, चतुश्लोकी गीता, त्रिश्लोकी गीता असं का म्हणतात? 4 श्लोकांची गीता, 3 श्लोकांची गीता. 700 श्लोकात या 4 श्लोकांचं का निवडलं? जेणेकरून त्याला चतुश्लोकी गीता म्हणता येईल किंवा त्रिश्लोकी गीता म्हणता येईल किंवा 18,000 श्लोकांमध्ये त्याच 4 श्लोकांना का म्हणलं की त्याला चतुश्लोकी भागवतम म्हणता येईल? काय कारण असेल त्याच्या मागं? काय अर्थ असेल याचा? कोणी ऐकलं कधी तुमच्या क्लासेसमध्ये, प्रोग्राम असल्या किंवा भागवतम क्लासमध्ये? प्रभूजी, गीतेचा सारांश मध्ये आहे त्यामध्ये, त्याच्यामुळे. आणि ते थोडक्यात सारांश सांगितले आहे. सगळी गीताच एकेबारे वेदांत सारांश आहे. ओके. आणि सारांश जो या 4 श्लोकात सांगितला आहे तो इतर ठिकाणी पण सांगितला भरपूर ठिकाणी. अल्टिमेटली भक्ती करायला सांगितलं त्या 4 श्लोकामध्ये. मग 9व्या अध्याय पण सारांश सांगितलंय मनमना भव, जो सगळ्यात महत्वाचा श्लोक आहे गीतेतला मनमना भव मन बघतो तो 9व्या अध्यायामध्ये येतोय. मग त्याला कुठे 4 श्लोक गीता, 1 श्लोक गीता, 3 श्लोक गीता असं म्हटलेलं नाही. पण या 4 श्लोकांना स्पेसिफिकली प्रमुखतः चतुश्लोकी गीता असं म्हणलं गेलेलं आहे. काय कारण असेल? तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण इथं की ज्यावेळी अशी वाक्य तुम्ही ऐकाल त्रिश्लोकी गीता, चतुश्लोकी गीता, चतुश्लोकी भागवतम, त्यामुळे 3 गोष्टी प्रामुख्याने दिसतात. संबंध, अभिधेय आणि प्रयोजन. या 3 गोष्टी सलग सेट ऑफ श्लोकामध्ये दिसल्या. सलग लाईन आलेल्या श्लोकामध्ये काही गोष्टी प्रामुख्याने दिसल्या. 3 गोष्टी कोणत्या? संबंध, अभिधेय आणि प्रयोजन. आणि वेदांचं उद्दिष्ट काय? या 3 गोष्टी समजून घेणं. वेद काय सांगतात? 3 गोष्टी. ओके. त्यात आपण सांगतात भगवान संबंध भक्ती अभिधेय होय, प्रेम प्रयोजन वेद 3 वस्तू कहे. संपूर्ण वैदिक शास्त्रामध्ये 3 वस्तू सांगतात की आपला भगवंताचे संबंध काय आहे, त्यानंतर भगवंताची प्राप्ती केल्याचं अभिधेय काय आहे, पद्धती काय आहे, ज्या पद्धतीद्वारे आपण भगवंताची प्राप्ती करू शकू, आणि भगवत प्राप्ती केल्यावर आपलं प्रयोजन काय आहे.
आपण भगवंताशी कसं आदान प्रदान करणार किंवा भगवंतामध्ये काय करणार आपण किंवा भगवत भक्ती प्राप्त काय आपल्याला मिळणार आहे त्याला म्हणतात प्रयोजन. सो या तीन गोष्टी प्रामुख्याने वेद सांगतात. सो गीता पण या तीन गोष्टी सांगते, भागवत पण या तीन गोष्टी सांगतं. सो या तीन गोष्टी ज्या एका श्लोकांच्या समूहात सलग असलेल्या श्लोकांच्या समूहात प्रकट होतात त्यांना म्हणतात चतुश्लोकी किंवा त्रिश्लोकी किंवा जे काय असेल ते भागवत किंवा गीता जे काय असेल ते. सो हे भगवद्गीता पुस्तक म्हणतात चतुश्लोकी गीता. पण या चार श्लोकांमध्ये प्रामुख्यानं तीन गोष्टी सांगितल्या आहेत. संबंध ज्ञान काय आहे, अभिधेय ज्ञान काय आहे आणि प्रयोजन ज्ञान काय आहे. जे चतुश्लोकी भागवतम आहे जे ब्रह्माजीनं सांगितलं भगवंतांनी दुसऱ्या स्कंदामध्ये, त्यात पण या चार गोष्टी दिसतात: संबंध, अभिधेय आणि प्रयोजन. आणि जे 15व्या अध्यायात आपण त्रिश्लोक गीता पाहणार आहोत, श्लोक क्रमांक 16, 17, 18, 15वा अध्याय आपण जेव्हा जाऊ तेव्हा पाहू, त्यामध्येच पण या तीन गोष्टी प्रामुख्याने आपल्याला आढळणार आहेत: संबंध, अभिधेय आणि प्रयोजन काय आहे. ओके. तो पहिला श्लोक जो आहे, श्लोक क्रमांक 8, हा भगवंताशी आपला संबंध ज्ञान दर्शवतो. ओके. आपला भगवंताशी काय संबंध आहे. ओके. अहम सर्वस्य प्रभो मत्तं सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्वितः. अहम सर्वस्य प्रभो. ओके. तुमचा माझ्याशी काय संबंध आहे तर भगवान सांगतात मी सर्वस्य प्रभो, मी सगळ्याचा स्रोत आहे. सगळ्याचा स्रोत म्हणजे कोणाकोणाचा? सगळ्या भौतिक गोष्टीचा स्रोत मी आहे आणि सगळ्या आध्यात्मिक गोष्टीचा स्रोत मी आहे. आणि जीव कुठल्या एनर्जीमध्ये येतात? कुठली ऊर्जा? भगवंताची. जीव ही तटस्थ ऊर्जा, जी आध्यात्मिक ऊर्जा आहे, जी भगवंताची परा ऊर्जा आहे. ओके. म्हणजे 7व्या अध्यायात पाहिलं, अपरे मितस्तु अन्यान प्रकृती विद्धी मे पराम. अपरा प्रकृती कोणती आहे? भूमी, आपो, अनलो, वायू, खम, मन, बुद्धी, रेवच. ही अपरा प्रकृती आहे. पण एक पराप्रकृती आहे आणि त्या पराप्रकृती काय होतं? जीव भूत महाबाहो यायेदम धारे जगत. सो सगळे जीव जे आहेत ते भगवंताची पराप्रकृती आहे. सो अहम सर्वस्य प्रभो म्हणजे काय? मी तुमचा पण स्रोत आहे सगळ्या जीवांचा आणि भौतिक गोष्टींचा पण स्रोत मीच आहे. सो आपला प्रमुख संबंध काय भगवंताशी? आपण भगवंताचे अंश आहोत, भगवंत आपले स्रोत आहेत, आपण भगवंताचे स्रोत नाही आहोत. हा पहिला संबंध ज्ञान झाला. दुसरं संबंध ज्ञान काय? मत्त सर्वम प्रवर्तते. आता मत्त म्हणजे काय? मी सर्वव्यापी आहे. याचा अर्थ मी भगवान रूपात सर्वव्यापी आहे का? नाही. मी माझ्या मत्तचा अर्थ आहे परमात्मा रूपात मी सर्वव्याप्त आहे. प्रत्येक कणाकणामध्ये मी आहे. आपलं ब्रह्मसूत्र सांगतं, ठीक आहे, की अंडांतरस्थ परमाणुच अंतरस्थम गोविंद पुरुषम तमहम भजामी. प्रत्येक अंडामध्ये, प्रत्येक विश्वामध्ये मी आहे आणि प्रत्येक अणूमध्ये मी आहे. परमाणुच्या अंतरस्थम गोविंद पुरुषम तमहम भजामी. प्रत्येकाच्या हृदयात मी आहे. 15 बघत सर्वस्वच्या अमृत निविष्टो. सो परमात्मा रूपाने सर्वव्यापी आहे. प्रत्येक कणाकणामध्ये मी व्याप्त आहे. मत्त सर्वम प्रवर्तते हा पहिला अर्थ आहे. कशाचा? मत्त सर्वम प्रवर्तचा. परमात्मा रूपात सर्वव्यापी आहे आणि सर्व काही माझ्या नियंत्रणाखाली आहे. सर्वम प्रवर्तते, सर्व काही माझ्या आधिपत्याखाली चालतं. हा अर्थ आहे मत्त सर्वम प्रवर्तचा. पण मत्त सर्वम प्रवर्तचा दुसरा अर्थ काय आहे? दुसरा अर्थ आहे मत्तम सर्वम प्रवर्तचा की माझ्या शाक्त्यावेश अवतारांच्या रूपात नारद मुनी, कुमारा, पृथ्वी महाराज या शाक्त्यावेश अवतारांच्या रूपात मी ज्ञान भक्ती व्यवस्थेचा प्रचार करतो. या जगातली व्यवस्था, या सगळ्यातली भक्ती, या जगातलं ज्ञान, या जगातलं लेखन, या जगातली बुद्धी ही मी कशी सांभाळतो, कशी नियंत्रित करतो? मी अवतार घेतो. माझ्या शाक्त्यावेश अवताराच्या रूपात, जीवांच्या रूपात मी अवतार घेतो. थोडक्यात जीवांना शक्ती देतो आणि त्या जीवांच्या माध्यमातून एक कार्य मी घडवून आणतो आणि अशा प्रकारे मी जगाला माझ्या आधिपत्याखाली ठेवतो. ओके. माझ्या नियंत्रणाखाली ठेवतो. हा हा दुसरा अर्थ आहे मत्त सर्वम प्रवर्ततेचा. सो भगवंताचा संबंध काय जीवाशी? की जीवाला भगवंत कृपा देतात आणि त्याच्या माध्यमातून जीव भक्ती करू शकतो, जीव इतर क्रिया करू शकतो, ज्ञान प्राप्त करू शकतो. हा जीवाचा भगवंत असलेला संबंध आहे. म्हणजे संबंध ज्ञान सांगणारा हा श्लोक आहे. ओके. सो परत सांगतो मी, अहम सर्वस्व प्रभो. अहम सर्वस्व प्रभोचा अर्थ आहे की मी
भौतिक गोष्टीचा स्रोत आहे आणि सगळ्या आध्यात्मिक गोष्टींचा पण स्रोत आहे. मत्त सर्वं प्रवर्तित जो पहिला अर्थ आहे की परमात्मा रूपात प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवतो आणि माझ्या शक्त्यावेश अवताराच्या रूपात ज्ञान, भक्ती आणि इतर क्रिया ज्या आहेत, लेखन, गायन, वाचन जे काय प्रत्येकाच्या ठिकाणी शक्त्यावेश भगवंताचा आहे. ज्याने या गोष्टीचा प्रचार केलेला आहे. सांख्य, कपिल देवांनी अनेक वेगवेगळ्या शक्त्यावेशांनी प्रचार केलेला आहे गोष्टींचा. सो हे शक्त्यावेश अवताराच्या माध्यमातून मी या गोष्टीचा प्रचार करतो, या गोष्टी मेंटेन करतो. आता हे जाणल्यानंतर, हा संबंध जाणल्यानंतर आपण काय करणं अपेक्षित आहे? इति मत्वा भजन्ते माम. हे संबंध ज्ञान जाणणं आवश्यक आहे. आणि जो हे जाणतो तो कोण आहे? बुधा. इति मत्वा भजन्ते माम बुधा. तो व्यक्ती बुद्धिमान आहे. आणि असा बुद्धिमान व्यक्ती भाव समन्विता भजन्ते. असा बुद्धिमान व्यक्ती केवळ नावापुरतं माझं भजन करत नाही, केवळ भीतीपोटी माझं भजन करत नाही, केवळ काही जे साधारणपणे कर्मकांडी लोक भजन करतात माझं, तसं माझं भजन करत नाही, तर भाव समन्विता भजनते. तो दास्य, शांत, साख्य, वात्सल्य आणि माधुर्य या रसांचं आस्वादन करून, या रसांच्या माध्यमातून माझं भजन करत, थोडक्यात त्याचा माझ्याशी एक संबंध प्रापित होतो, स्थापन होतो. कुठल्या तरी 5 रसांमध्ये, शांत, दास्य, साख्य, वात्सल्य, माधुर्य यांच्यापैकी एका रसामध्ये त्यांचा माझ्याशी एक विशिष्ट संबंध स्थापन होतो. सो कसा हा श्लोक भगवंताविषयी संबंध ज्ञान सांगतो आहे. होपफुली सगळ्यांना क्लिअर झालं असेल. काही शंका असं पटकन विचारा, नंतर पुढे जाईल मी. सो संबंध अभिधेयपर्यंत पहिला श्लोक आहे संबंध ज्ञान, कसा भगवंताशी आपला संबंध आहे. ओके, कोणाला काय शंका आहे? हे सांगितलं एक्सप्लेनेशन मध्ये. सो प्रश्न विचारणार परीक्षेत मी की 10.8 श्लोक कसा संबंध ज्ञान सांगतो, हे उत्तर देता आलं पाहिजे तुम्हाला. घ्या रेकॉर्डिंग तुम्ही ऐकालच, पण हे उत्तर व्यवस्थित मी सांगितलं देता आलं पाहिजे. ओके, तर तात्पर्यामध्ये खूप मोठे तात्पर्य प्रबोधन दिले, पण पण सगळं वाचायची गरज नाही, पण थोडक्यात सांगतो तात्पर्य काय लिहिले प्रबोधन. सो प्रभुपाद कोणते आचार्य आहेत? निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणी. प्रभुपादांच्या प्रचाराचं मुख्य उद्दिष्ट काय आहे? मायावादाचं खंडन करणं. सो या श्लोकाच्या आधारावरती प्रभुपाद सिद्ध करतायत. पहिला प्रभुपाद लिहितायत पहिल्या 4 ओळींमध्ये, ज्या विद्वानाने वेदांचे पूर्णपणे अध्ययन केले आहे आणि श्री चैतन्य महाप्रभूंसारख्या प्रमाणित अधिकाऱ्यांकडून ज्ञान प्राप्त केले आहे, तसेच ही शिकवण आचरणामध्ये आणावी हे त्यांनी जाणले आहे, तोच श्रीकृष्ण हे आध्यात्मिक आणि भौतिक या दोन्ही जगतांचे उत्पत्ती करता कसे असू शकतात हे जाणू शकतो. हे पूर्णपणे जाणल्यावर तो भगवत भक्तीमध्ये निश्चयाने दृढ होतो आणि मूर्खांद्वारा नृतक भाषामुळे तो कधीच विचलित होत नाही. सो भगवंताचा भक्त नी ही गोष्ट जाणली कशी, भगवंत सगळे स्त्रोत आहेत, तर कोणतीही गोष्ट त्याला भक्तीपासून दूर घेऊन जाऊ शकते. कोणतीही अपोजिंग थेरी, कोणतीही बिल्डरिंग थेरी, कोणतीही गोंधळात टाकणारी फिलॉसॉफी त्याला भक्ती सॉरी त्याला भक्तीपासून दूर घेऊन शकत नाही. दुसऱ्या स्कंदामध्ये म्हणतात, उद्धवजी म्हणतात, देवस्य माया स्पृष्टा ये चादन्यसदाश्रिता भ्रामयते धीर्न तद्वाक्येर आत्मान उपनात्महरो. देवस्य माया स्पृष्टा येच्यात अन्य असदाश्रितः. ओके, भ्रामयते धीर न तद्वाक्येर. ज्यांनी भगवंत सोडून इतर गोष्टीचा आश्रय घेतला आहे ते भ्रमित होतात. बट न तद्वाक्येर आत्मान उपनात्महरो. ज्यांनी भगवंताचा आश्रय घेतला आहे ते कधीच अशा वाक्यांनी गोंधळून जात नाहीत. ब्रह्मदेव सांगतात नारदमुनींना, न भारती मे अंग मृषोपलक्षते न वै क्वचिन्मे मनसो मृषागती न मे पृषिकाणी पतंती असत्पते यन्मे हृदयोत्कंठवतो धृतो हरी. मी भगवंताच्या चरणात घट्ट पकडले, पण म्हणते ब्रह्मदेव, आणि त्यामुळं माझी इंद्रिय कधीच गोंधळात पडत नाहीत, माझं मन कधी भरकडत नाही दुसरीकडं. ओके, नमे ऋषिका आणि पतंते असत्पते, माझी इंद्रिय कधीच जात नाहीत आणि माझं मन कधीच रॉंग फिलॉसॉफीकडं, चुकीच्या फिलॉसॉफीकडे अट्रॅक्ट होत नाही, कारण का भगवंत घट्ट पकडलेला आहे. आता पुढच्या तात्पर्यामध्ये प्रभुपाद
उपनिषदाद्वारे आणि वैदिक श्लोकाद्वारे सिद्ध करतात की कसे भगवान श्रीकृष्णच मूळ आहेत, ओरिजिनल आहेत आणि सर्वांचे स्त्रोत आहेत. सगळे मला गोपाल उपनिषद पाठ करते. अहम ब्रह्मणी विधती पूर्वो यो वेदाश गापयती स्म कृष्ण. की श्रीकृष्णाने प्रारंभी ब्रह्मदेवाला वेद प्रदान केले आणि त्यांनी गतकाळ वेदाचा प्रचार केला उपनिषदात. कारण का साधारणपणे इतर फिलॉसॉफर आहेत ते पुराण कोट करत नाहीत, ते भागवत कोट करत नाहीत, ते गीता कोट करत नाही, कारण त्यांच्या मते स्मृतीशास्त्र हे प्युअर नाही आहे असं त्यांचं मत आहे. स्मृतीशास्त्र वेदामध्ये काहीच फरक नाही आहे. ते म्हणतात श्रुतीच्या आधारे सिद्ध करा, वेद आणि उपनिषदाच्या आधारे सिद्ध करा कृष्ण भगवंत आहेत का. सो प्रभुपाद सिद्ध करून दाखवतात, यस उपनिषदांच्या आधारे मी सिद्ध करून दाखवतो कसे कृष्ण भगवंत आहेत. सो पहिला गोपाल ऋषी सांगितलं की कृष्ण भगवंत आहेत, गापयती स्म कृष्ण. ओके, त्यानंतर प्रपात कोड करता आहेत नारायण उपनिषद. त्यात काय म्हणाले, अथ पुरुषो ह वै नारायणो कामयत प्रजा सुजेती. त्यानंतर भगवान नारायणाने जीवांना उत्पन्न करण्याची इच्छा केली. बघा, म्हणजे नारायणच सर्वोच्च आहेत, ब्रह्मा आणि रुद्र सांगितलेलं नाहीये. पुढे त्यात म्हणले नारायणात ब्रह्मा जायते, नारायण प्रजापती, नारायणात इंद्रो जायते, नारायणात दृष्टवसो जायन्ते, नारायणात द्वादश केश रुद्रा जायन्ते, नारायणात द्वादशंत आदित्य जायते. सगळे आदित्य रुद्र ब्रह्म नारायणापासून आलेले आहेत. त्यानंतर पुढं अजून नारायण श्लोक कोट केला, ब्रह्मण्यो देवकी पुत्र हा. ओके, सो देवकी पुत्र कृष्ण हेच पूर्णपुरुष भगवान आहेत. एको वै नारायण असे ब्रह्मन ईशनो नापी ना अग्निसमो नैमो द्विपृथ्वी नक्षत्र आणि सूर्य हा. नंतर मोक्ष कोट केला प्रभाताने, प्रजापतींच रुद्रमच. बघा, प्रजापती म्हणजे ब्रह्म, रुद्र म्हणजे शिवजी. चाप एवं अहम एव सुजामी वै, तोही माम न विजानीमो माम मयावी विमोहितई. मोक्ष धर्मामध्ये सांगितलेलं आहे की कृष्ण कसे सगळे स्रोत आहेत. वराह पुराण सांगितलं, मग पुराणात क्लिअर सांगितलं आहे अनेक ठिकाणी. सो अशा लोकांसाठी प्रभातांनी सगळे श्लोक कोट केलेले आहेत, जेणेकरून आम्ही आमची जी भक्ती मार्गाचं पालन करतो ते कुठल्याही भावनेच्या आधारावर करत नाही आहोत. भक्ती मार्ग हा विज्ञान आहे आणि श्रुतीशास्त्राच्या आधारावर तुम्ही मायावाद पसरवता किंवा निर्विशेषवाद पसरवता, त्याच्या आधारावर मी सिद्ध करून दाखवतो की हा, आम्ही कृष्णाची भक्ती ही श्रुतींच्या आधारावर पण सिद्ध करून दाखवतो, श्रुतीच्या आधारावर पण करतो. येस माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. प्रभूजी कृपया परत एकदा सांगा, हा जो श्लोक आहे तो कसा संबंध ज्ञान प्रस्थापित करतो भगवंताचा आणि जीवात्म्याचा. तर कसं, म्हणजे थोड्या शब्दात तुम्ही सांगा. ओके ओके, तर सगळ्यात पहिला भगवान सांगतात मी सगळ्यांचा स्त्रोत आहे. सगळ्या भाषेमध्ये आध्यात्मिक गोष्टी पण येतात आणि आपण जीवात्मा आध्यात्मिक आहोत. सो आपले स्त्रोत कोण आहेत? भगवंत. सो आपले मूळ कोण आहेत? भगवंत. आपला संबंध स्थापन झाला की मी कोणापासून आलो? भगवंत. माझा संबंध कोणाशी आहे? भगवंताशी. हा पहिला संबंध काय प्रस्त झालं. दुसरं, आपण या जगात राहत आहोत, या जगाला मेंटेन केलं पाहिजे. सो जगाला मेंटेन कोण करतो? मत्ता आश्रम प्रवर्तते, भगवंताकडे मी परमात्मा रूपात मेंटेन करतो. सो जो आपला मेंटेन करतो त्याशी आपला संबंध असला पाहिजे ना. सो आपला मेंटेन करणारा कोण आहेत? भगवंत आहेत. हा आपला दुसरा संबंध आहे. आणि दुसऱ्या प्रकारे भगवान सांगतात की मी जे मेंटेन करतो ते माझ्या अवतारांच्या रूपात पण मेंटेन करतो. तुम्हाला भक्ती देणं, तुम्हाला ज्ञान देणं, तुम्हाला इतर गोष्टीचं ज्ञान देणं, हे माझ्या अवतारांच्या रूपाच्या माध्यमातून काम होतं, शाक्त्या शास्त्राच्या माध्यमातून. त्याचा आपला फायदा होतो. सो अल्टिमेटली भगवंताच्या माध्यमातून भक्ती, ज्ञान, इतर क्रिया वगैरे आपल्याला कळतात सगळ्या. म्हणून हा तिसरा संबंध भगवंताशी आपला आहे. आता हा संबंध आज जाणला आपण, जो अशा प्रकारे संबंध जाणतो तो हुशार आहे. आणि तो हुशार असल्यावर तो काय करेल? भगवंताची भक्ती करेल. पण कशा प्रकारे भक्ती करेल? केवळ कर्मकांडीय लोक करतात तशी नव्हे, काही प्राप्त करण्यासाठी नव्हे, तर दास्य, शांत, माधुर्य आणि साख्य आणि वात्सल्य भावात, त्याच्या कुठल्या तरी एका भावात तो भगवंताची भक्ती करेल. सो कुठल्या तरी रसामध्ये त्याचा संबंध भगवंताशी स्थापन होईल. ओके, याला म्हणतात भावसंमिता. कळलं? जी, धन्यवाद प्रभूजी. हरे ओके ओके, तर मग आता संबंध स्थापन झाला. आता पुढची क्रिया काय? अभिधेय. अभिधेय म्हणजे ओके, त्या भगवंताची प्राप्ती करायची पद्धती काय आहे, आणि ती पद्धती सांगितली आहे श्लोक क्रमांक 9 मध्ये. मच्चिता मद्गता प्राणा बोधयंता परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यन्ते च रमन्ति च. ओके, मच्चिता मद्गता प्राण. चिता म्हणजे ज्याचे माझ्यामध्ये. ओके, मच्चिता म्हणजे ज्यांचं मन जे आहे, चित्त म्हणजे मन एका प्रकारे, चित्त म्हणजे अंतःकरण, पण चित्ताचा अर्थ दुसरा मन पण होतो. अंतःकरणामध्ये 3 गोष्टी येतात, मन, बुद्धी, अहंकार.
आणि आत्मा, या चौघांचं मिळून अंतःकरण बनतं. सो चित्त म्हणजे अंतःकरण. सो ज्यांचं अंतःकरण, थोडक्यात त्यांचे मन, बुद्धी आणि अहंकार केवळ माझ्यामध्ये स्थित आहे. थोडक्यात ज्यांचं मन आणि बुद्धी केवळ माझंच स्मरण करत आहे. सो मच्चिता म्हणजे ते भक्त माझंच स्मरण करतात. मदगतः प्राणः, मदगता प्राणाचा अर्थ आहे की त्यांचं जे जीवन आहे ते केवळ माझ्यामुळं आहे, किंवा ज्यांचं जीवन आहे ते केवळ माझ्या भक्तीमध्ये आहे. माझ्या भक्तीशिवाय ते जीवन जगू शकत नाहीत. माझ्या कथेशिवाय, माझ्या नावाशिवाय त्याचं जीवन, ते ते कल्पना करू शकत नाही की जीवन जगलं पाहिजे. ते ह्याला म्हणतात मदगता प्राणः. ओके. बोधयंत परस्परम. बोधयंत परस्परमचा अर्थ आहे की ते एकमेकांना भक्तीच्या खऱ्या स्वभावाविषयी सांगतात. खरी भक्ती काय आहे, अनन्य भक्ती म्हणजे काय आहे, अनन्य भक्ती इतर भक्तीमध्ये काय फरक आहे. सो एकमेकांना या भक्तीविषयी सतत ते चर्चा करत असतात. बोधयंत परस्परम. सो बोधयंत परस्परम मध्ये श्रवण पण येतं आणि कीर्तन पण येतं, पण प्रामुख्याने श्रवण येतं. एक सांगत असतो आणि बाकी ऐकत असतात. सो पहिला स्मरण क्रिया, मच्चिता मदगता प्राणा. दुसरं बोधयंत परस्परम, श्रवण क्रिया. आणि तिसरं कथयंतश्च माम नित्यम. कथयंतश्च माम नित्यचा अर्थ आहे की ते कायम माझ्या रूपाविषयी, माझ्या गुणांविषयी, माझ्या लीलेविषयी, ओके, सतत चर्चा करत असतात. सतत कथा करत असतात. सतत चर्चा करतात. कुठली चर्चा? माझं रूप कसं सुंदर आहे, माझी लीला किती सुंदर आहेत, माझे गुण किती सुंदर आहेत, माझं नाव किती सुंदर आहे. नाम गुण रूप लीलाविषयी ते सतत चर्चा करत असतात. कथयंतश्च माम नित्यम. स्वतः काय म्हणतात? कीर्तन. सो मच्चिता मदगता प्राणा हे श्रवण, स्मरण. बोधयंत परस्परम, श्रवण, स्मरण, श्रवण. कथयंतश्च माम नित्यम, एकमेकांना कीर्तन. एकमेकांशी भेटल्यावर त्यांना इतर कोणत्याही गोष्टीमध्ये रस नाही कृष्णाविषयी बोलण्याशिवाय. इतर कोणताही प्रजल्प करण्यामध्ये त्यांना अजिबात इंटरेस्ट नाही आहे. त्याला म्हणतात कथयंतश्च माम नित्यम. आणि हे करून काय होतं? त्यांना कंटाळा येतो का? नाही. तुष्यंतीच रमंतीच. ते संतुष्ट होतात आणि रममाण होतात. त्यांना बोर होत नाही. हे सगळ्या चर्चा करून अजिबात बोर होत नाही. ही प्रक्रिया आहे मला प्राप्त करण्याची. सर प्रामुख्याने काय सांगितलंय? स्मरण, श्रवण आणि कीर्तन. आणि तुष्यंतीचं रमंतीच्या अर्थाचा दुसरा अर्थ असा आहे की साधना स्तरावरती पण, प्रेमस्तरावर तर तुष्यंत रममाण होत असतात. जसं नंद महाराज आणि यशोदा माता. इथे नंदादयो गोपा कृष्ण राम कथामृता कुर्वंती रममाणस्य नाविंदम भववेदनाम. सगळे वृंदावातले गोप, नंद महाराज आणि गोप इतक्या सुंदर प्रकारे कृष्ण आणि बलरामाच्या कथेमध्ये रममाण झाले आहे की त्यांना भववेदनेची जाणीवच होत नाहीये. त्यांना कळतच नाही की भववेदना आहेत, भौतिक जगाच्या वेदना आपल्याला होत आहेत, याची जाणीव पण त्यांना होत नाहीये. आपण जर रममाण झालो कृष्ण कथेमध्ये, आपण भक्ती करतो इतकी वर्ष, तरी पण जीवनात समस्या जाणवत आहेत ना, त्रास होतात ना जीवनामध्ये. का त्रास होत आहेत? ॲटली मला तर होत आहेत खूप. का होत आहेत? कारण आपण कथेमध्ये रममाण होत नाही. क्लास देणे रममाण होत नाही. जपामध्ये रममाण होत नाही आपण. ज्या क्षणी रममाण व्हायला लागू त्या क्षणी सगळ्या वेदना जाणवणार पण नाहीत आपल्याला. सो तुष्यंतीच्या रमंतीचा दुसरा अर्थ आहे की साधना स्तरावरती पण भक्त लोक संतुष्ट होतात, कारण का त्यांना माहिती आहे की मला पुढं कृष्णप्रेम मिळणार आहे. सो पुढं मिळणाऱ्या कृष्णाची कल्पना करून साधना स्तरावर ते पूर्णपणे संतुष्ट होऊन जातात. आणि एवढे संतुष्ट होऊन जातात की त्यांना इतर कोणत्याही गोष्टीची गरज भासत नाही. आनंद प्राप्त करण्यासाठी, संतुष्टी प्राप्त करण्यासाठी. सो जो व्यक्ती कृष्ण कथा ऐकण्यामध्ये आनंद घेऊ शकेल, जो व्यक्ती नामजप करण्यामध्ये आनंद घेऊ शकेल, जो व्यक्ती भगवंताच्या स्मरण करण्यामध्ये आनंद घेऊ शकेल, तर इतर कोणत्याही साधनांची आवश्यकता नाही आनंद प्राप्त करण्यासाठी. इतर कोणतंही कार्य नाही केलं तर जीवनात त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. त्या कमतरता भगवंत पूर्ण करतील. तेच पुढच्या स्टॉरी बघत राहणार ऍक्च्युली, चुकून मी आधी सांगितलं ते. ओके. तर हे झालं अभिधेय प्रक्रिया, भगवंताशी प्राप्ती कशी करायची ती पद्धती काय आहे. सो दुसरं ज्ञान झालंय अभिधेय ज्ञान. ओके. पहिला संबंध, दुसरं अभिधेय. ओके. कळलं सगळ्यांना? मच्चिता म्हणजे काय, मदगता प्राण म्हणजे काय, बोधयंत परस्परम, कथयंत तुष्यंतीच्या रमंतीच्या. सो चतुर्श्लोक 100% प्रश्न पडणार आहे. हे 40 श्लोक पाठ करायचे आपल्याला. ओके. पाठांतर पण 40 श्लोक आहेत, आत्ता सांगतो मी. तो करायला आत्तापासून. ओके. सो तात्पर्यामध्ये
प्रभुपाद सांगतात की या श्लोकामध्ये शुद्ध भक्तांची लक्षणे सांगण्यात आली आहेत. असे शुद्ध भक्त पूर्णपणे दिव्य प्रेममय भगवत सेवेत रममाण झाले असतात आणि त्यांचे मन श्रीकृष्णांच्या चरणकमलावरून कधीच ढळू शकत नाही. ते केवळ दिव्य विषयांची चर्चा करतात. या श्लोकांमध्ये शुद्ध भक्तांची लक्षणे विशेष रूपाने वर्णिली आहेत. भगवत भक्त हे भगवंताच्या गुणलीलांचे अहर्निश स्तवन करताना रममाण झाले असतात. त्यांचे हृदय आणि प्राण श्रीकृष्णाच्या ठायी लीन झाले असतात आणि इतर भक्तांबरोबर कृष्ण कथा करण्यामध्येच त्यांना आनंद होतो. कालच आषाढी एकादशी झाली आणि आपण अनेक भक्तांची कथा पण ऐकली असेल महाराष्ट्रातल्या संतांची, की ज्यांचं अशा प्रकारे मन पूर्णपणे विठ्ठलाच्या चरणी रममाण झालं होतं. संत कानोपात्रा, ती विठ्ठलाच्या चरणी एवढी रममाण झाली की ज्यावेळी मुस्लिम लोकांनी हल्ला केला त्याच्यावरती, तिचा आत्मा विठ्ठलामध्ये विलीन झाला आणि विठ्ठलाच्या बॉडीच्या माध्यमातून तो भगवत धामात गेला. बघा, तर एका विठ्ठल चरणाखेरीज इतर कुठल्याही गोष्टीची आस नसते. केवळ विठ्ठलच त्यांचं जीवन असतं. ओके, आता पुढच्या परिचिता प्रभुपाद सांगतायत, मी वाचत नाही तो परिचित, पण थोडक्यात सांगतायत की कसं भक्ती मिळणं दुर्लभ आहे आणि भक्ती कशी मिळते. गुरुच्या कृपेद्वारे भक्तीला बीज टाकलं जातं आणि आपण हरे कृष्णा जप केल्यावर त्या बीजाला पाणी मिळतं आणि ते बीज वाढत 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 कधी तू संतुष्ट होतं ज्यावेळी ते श्रीकृष्णाच्या चरणाशी थांबतं आणि तिचं त्याला फळ लागतं. ते फळ म्हणजे कृष्ण प्रेमाचं फळ किंवा रागात्मिका भक्तीचं फळ लागतं. आपण जे भक्तिरसामृत सिंधू पाहू हा भाग आपण डिटेलमध्ये पाहणार आहोतच, आता मी चर्चा करत नाही तो. शेवटच्या 4 ओळी प्रभुपाद सांगतात की श्रीमद भागवतम पुराण अमलम यद वैष्णवानाम प्रियम. भागवतात भौतिक कर्म अर्थ काम किंवा मोक्ष इत्यांचे मुळीच वर्णन नाही. श्रीमद भागवते केवळ एकच असे कथन करत आहे की ज्यामध्ये भक्त आणि भगवंत त्यांच्या दिव्य भावाचे सविस्तर वर्णन आहे. म्हणून ज्याप्रमाणे युवक युवती एकमेकांच्या सहवासात आनंद प्राप्त करत असतात, त्याचप्रमाणे कृष्ण भावनेतील साक्षात्कारी व्यक्ती अशा दिव्य कथांचे श्रवण करण्यामध्ये आनंद प्राप्त करतात. 10व्या स्कंदामध्ये हा श्लोक येतो. सतामयं सारभूतं निसर्गो यदर्थवाणी श्रुतिचेतसामपि प्रतिक्षणं न व्यमदच्युतस्य यत् स्त्रिया वितानाम् इव साधु वार्ता. सतामयम सारभूतम निसर्गो यदार्थवाणी श्रुतिचेतसामपि. सता म्हणजे साधू लोक किंवा भक्त लोक, त्यांची वाणी सतत भगवंताचं श्रवण करण्यामध्ये गुंतलेली आहे, भगवंताची कथा बोलण्यामध्ये गुंतलेली आहे आणि प्रत्येक क्षणी त्यांना नवीन नवीन वाटतंय. प्रत्येक क्षण नव्यच्युतस्यत स्त्रिया विटाना इव असाधू वार्ता. जे असाधू लोक किंवा भौतिकवादी लोक किंवा थोड्या कॉलेजमधली मुलं कशामध्ये आनंद घेतात? कट्ट्यावर बसून मुलींविषयी बोलण्यामध्ये किंवा मुली मुलांविषयी बोलण्यामध्ये तरुण वयामध्ये, आणि त्यांनी अनुभवलेलं नाही अजून, तेव्हा त्यांना बोर होत नाही. त्यांना वाटतं अरे हेच जीवन आहे. ओके, एखाद्या स्त्रीबरोबर एन्जॉय करणं, एखाद्या पुरुषावर एन्जॉय करणं हेच जीवन आहे असं त्यांना वाटतं. ते ज्या प्रकारे एन्जॉय करतात त्यांना बोर होत नाही, त्या प्रकारे एखादी गोष्ट परत परत ऐकली की भक्तांना अधिक आनंद वाटतो, तर प्रत्येक गोष्ट नवीन नवीन वाटते. ओके, हा फरक आहे जी तुष्यंती स्तरावर गेलेले, तुष्यंतीचं रमंतीचं. ओके, आता हा झाला अभिधेय ज्ञान. आता पुढचा श्लोक जो आहे 10वा आणि 11वा श्लोक, हे प्रयोजन ज्ञान. प्रयोजन म्हणजे काय? तर भगवत प्राप्ती झाल्यावर किंवा संबंध स्थापन झाल्यावर किंवा भक्ती केल्यावर भगवंताद्वारे कसं आदान प्रदान आपल्याशी केलं जातं, याला म्हणतात प्रयोजन. कसं भगवंत माझ्याशी आदान प्रदान करतात, हे झालं प्रयोजन. सो श्लोक क्रमांक 10 फार महत्वाचा श्लोक आहे, पाठ करायचंच आहे आणि परिश्रम पडणारच आहे. आता सांगून ठेवतो. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. सो अर्जुन, मला प्रश्न पडला की ठीक आहे भक्ती कशी करायची तुम्ही सांगितलं, पण कुठल्या तुमची प्राप्ती करायची याविषयीचं ज्ञान जे आहे की तुमची प्राप्ती अ, तुमच्या तुमचे डायरेक्ट कॉन्टॅक्ट, डायरेक्ट आदान प्रदान कसं करायचं आणि ते आदान प्रदान करायचं ज्ञान कसं कळणार आम्हाला? उदाहरणार्थ, आम्ही साधना भक्ती करतोय, आम्ही जपा करतोय, पण जर तुम्ही आमच्या समोर आलात तर काय बोललं पाहिजे तुमच्याशी? कल्पना करा, आत्ता समोर कृष्ण आपल्या आले सडनली,
तर काय विचारू आपण त्यांना? आपण काहीच विचारू शकणार नाही. आपलं ज्ञानच नाही काय विचारलं पाहिजे. आपण त्याकडे काय मागू? आपण गोंधळून जाऊ पूर्णपणे. आणि आपण भौतिक गोष्टीच मागू, कारण हृदयातून भौतिक गोष्टी गेल्या नाही आहेत हृदयातल्या. आपण असं म्हणणार नाही, हो कृष्ण तुम्ही आले ध्रुव महाराजांसारखं, मला भक्तांना संग द्या, मला जन्मजन्म फक्त भक्ती द्या, असं म्हणू आपण? नाही म्हणणार आपण. यातले मित्र म्हणणार नाही. तुमच्यातले काही असतील महाभागवत, ते म्हणतील असं. म्हटले मी तर सराव नाही, माझ्या समोर कृष्ण प्रकट झाले तर काहीतरी भौतिक गोष्ट प्रकट होते माझ्या हृदयातनं. सो ज्यावेळी तुमचे संबंध स्थापन होईल आणि भक्ती आम्ही करू, त्यावेळी तुमची प्राप्ती करायची कशी, तुमची प्राप्ती झाल्यावर तुमची सेवा कशी करायची हे ज्ञान कोण देतं? भगवंत म्हणतात, जे अशा प्रकारे माझ्या भक्तीमध्ये रत आहेत, अशा प्रकारे म्हणजे कुठला? तेषाम सतत युक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम. जे सतत माझं भजन करतायत प्रेमपूर्वक, ओके, माझी प्राप्ती करण्यासाठी. ददामी बुद्धी योगम तम. हा माझी भक्ती जी आहे, थोडक्यात माझी सेवा करायचं ज्ञान जे आहे, ही बुद्धी जी आहे, हे मी त्यांना देतो आत्म. ददामी बुद्धी योगम तम, जेणेकरून ते माझी प्राप्ती करतील आणि भगवत धामातून माझी सेवा करतील, माझ्या चरणांशी लीन होतील आणि आपल्या रसामध्ये माझी सेवा करू शकतील. हे ज्ञान जे आहे, हा बुद्धियोग जो आहे, हा त्यांच्या मनामध्ये मिसळत जाऊन बसतो आणि त्यांना आत्मप्रकट करतो. स्वतः चिंता करायचं कारण नाहीये की मला भगवंताच्या अध्यात्मिक सेवा कशी करायची आहे, माझं माझं स्थान काय आहे अध्यात्मिक जगामध्ये, मी कोण आहे, मी गोपी आहे का, गोप आहे का, मंजिरी आहे का, दगड आहे का, गाय आहे का, अजून कोण आहे तिकडं, आपल्याला जाणून घ्यायची गरज नाही. ते भगवंत आत्मप्रकट करतात. ददामी बुद्धी योगम तम. भगवंत एकतर डायरेक्ट हृदयाच्या माध्यमातून प्रकट करतात किंवा गुरुच्या माध्यमातून प्रकट भगवंत या गोष्टी करत असतात. ओके, हा झाला प्रयोजन, कसं मी आदान प्रदान त्यांच्याशी करतो. ओके, कळलं? तात्पर्यात शेवटच्या परिषदा प्रपदित आहेत. एखाद्या मनुष्याला प्रामाणिक आध्यात्मिक गुरु असेल आणि त्याचा एखाद्या आध्यात्मिक संस्थेशी संबंध असेल, पण तरीही प्रगती करण्याइतपत जर तो बुद्धिमान नसेल, तर श्रीकृष्ण त्याला हृदयातून उपदेश करतात, जेणेकरून त्या व्यक्तीला निश्चितपणे श्रीकृष्णांची प्राप्ती होईल. याकरता आवश्यक ती योग्यता म्हणजेच मनुष्याने सतत कृष्ण भावनेमध्ये युक्त असले पाहिजे आणि प्रेम भक्तिभावने सर्व प्रकारची सेवा केली पाहिजे. त्याने श्रीकृष्णांप्रित्यर्थ प्रेम भावाने सर्व काही कर्म केले पाहिजे. आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर प्रगती करण्या इतपत जर भक्त बुद्धिमान नसेल, परंतु तो भक्तिभाविक कर्म करणारा प्रामाणिक आणि समर्पित असेल, तर भगवंत त्या भक्ताला प्रगती करण्यासाठी अखेरीस आपल्याला प्राप्त करण्याची संधी प्रदान करतात. सो चैतन्य चरितामृतमध्ये महाप्रभू सांगतात, कृष्ण यदि कृपा करे कोण भाग्यवाने, गुरु अंतर्यामी रूपे शिखाय न सबाने. ज्यावेळी भगवंताची कृपा होईल, ही रागानुगा भक्ती जी आहे, ही आपल्या प्रयत्नाने प्राप्त होत नाही, ही भगवत कृपेने प्राप्त होते. गोदक गुरुनाथली भक्ती जी आहे, भगवत कृपेने प्राप्त होते. आपण आता वैदिक भक्ती करू शकतोय, ऑफकोर्स ती पण कृपेने प्राप्त झाली आपल्याला भक्तांच्या. पण आपण ॲटलिस्ट आपल्या आपल्या प्रयत्नाने साधना करतोय. पण ही जी व्रजभक्ती करायची आपली इच्छा आहे, की आपला संप्रदाय जे शिकवतोय व्रजभक्ती करायची, ही आपल्या प्रयत्नाने प्राप्त होत नाही, भगवंताच्या कृपेने प्राप्त होते. आणि भगवंत पाहतात, एखादा भक्ती प्रामाणिकपणे माझी व्रजभक्ती करायचा प्रयत्न करतोय, तर त्याला भगवंत म्हणतात, कृष्ण यदि कृपा करे कोण भाग्यवाने, गुरु अंतर्यामी रूपे शिखाय न सबाने. एकतर गुरुच्या माध्यमातनं आपल्याला कळतं आपलं स्थान काय आहे जगात, किंवा भगवंत हरिनाम आपल्या आत्म रिव्हील करतं, आपल्या आत्म सांगतं की माझं आध्यात्मिक जगामध्ये स्थान काय आहे, माझं प्रयोजन आध्यात्मिक जगामध्ये काय आहे. सो हा एक श्लोक झाला प्रयोजनाचा. श्लोक क्रमांक 11 पण प्रयोजन सांगत आहे. ओके, या श्लोकात कोणाला शंका आहे? संबंध 8वा, अभिधेय 9वा, प्रयोजन 10वा, 11 पण प्रयोजनचा आहे. आतापर्यंत 3 श्लोकात काय शंका आहे? ओके, श्लोक क्रमांक 11 पाहू आपण. तेषाम् एवानुकंपार्थम् अहम् अज्ञानजन्तमः नाशयामि आत्मभावस्थो ज्ञानदीपेन भास्वतः. आता अर्जुन म्हणेल की तुम्ही म्हणता आत्म हे ज्ञान रिव्हील करता, त्याचं ऍक्च्युली स्थान काय आध्या जगामध्ये, पण त्याचं हृदय तर अंधकारानं भरलेलं आहे. आणि प्रत्येक जण तुमची प्रेमपूर्ण भक्ती करतोय,
तो जरी ज्ञानी असेल तर विवेक बुद्धी असेल, काय योग्य काय अयोग्य विवेक बुद्धीला असल्याचं जरूर नाहीये. त्याला विवेक बुद्धी नाहीये, त्याचं हृदय अनर्थाने भरलेलं आहे. आणि त्या अनर्थांनी भरलेल्या हृदयामध्ये, ओके, अज्ञानाने भरलेल्या हृदयामध्ये तुम्ही ज्ञान कसं प्रकट करणार? आणि भगवान सांगतायत काहीही गरज नाही त्याला ज्ञानी व्हायची. त्याचं हृदय जरी अहंकारानं भरलं असलं आणि त्याला वेदशास्त्र वाचून हे संबंध ज्ञान स्थापन करायची शक्ती नसेल, त्याला संबंध प्राप्त करण्याची क्षमता नसेल, वेदशास्त्र वापर करून गुरुचं वचन समजून घ्यायची क्षमता नसेल, तरी पण प्रामाणिकपणे माझी भक्ती करत असेल प्रेमपूर्वक, तर त्यांच्या हृदयात थांबून मी हृदयातनं ज्ञानाचा दीप प्रज्वलित करतो. ओके, हृदयातनं ज्ञानाचा दीप प्रज्वलित करून त्यांना प्रकट करतो माझं प्रेम, माझं ज्ञान आणि माझ्याशी असलेला संबंध आणि माझं ज्या 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 संबंधात आदान प्रदान करायच्या भगवंताशी ते प्रयोजन जे आहे, तो रस जो आहे, तो मी हृदयातनं प्रकट करतो. सो काही विवेक बुद्धी असायची गरज नाही कुठल्याही प्रकारे. त्याला ज्ञानी, हुशार, शास्त्र वाचन केलं असलाच पाहिजे असं नाही. ऑफकोर्स ज्याकडे बुद्धी आहे शास्त्र वाचन केलं पाहिजे, पण ज्याच्याकडे बुद्धी नाही आहे, सामान्य आहेत, आमच्या आदिवासी भागात अनेक लोक असे आहेत जे वाचन करू शकत नाहीत. त्यांना शास्त्र वाचता येत नाहीत, वाचलेलं कळत नाहीत, ऐकलेलं लक्षात राहत नाहीत. त्यांची अवस्था अशी आहे, तरी पण श्रद्धा बसली आहे पूर्णपणे भगवत भक्तीवरती. शिक्षागुरू श्रद्धा बसली आहे आणि ते भक्तीमध्ये प्रगती करतायत. रोजच्या रोज 16 करतात न चुकता, कंठीमा घातले, सगळे नियमाचं पालन करतायत आणि त्यांना अनुभव पण येतोय. आपली भक्ती सोडून देतात लगेच ते. अनुभव पण त्यांना येतो त्या प्रकारे आणि ते भक्तीमध्ये प्रगती करत आहे. तर अशा लोकांनी सांगितलंय. आणि सगळ्यात सुंदर उदाहरण म्हणजे साऊथ इंडियन ब्राह्मण, दक्षिण भारतीय तो ब्राह्मण, ज्याला गुरुनं आज्ञा दिली होती गीते श्लोक वाच, पण त्याला गीतेच्या श्लोकाचं वाचन असं करता येत नव्हतं. पण गुरुची आज्ञा म्हणून तो श्लोक वाचत होता. विप्र कहे मूर्ख आम्ही शब्दार्थ ना जाणे, शुद्ध अशुद्ध गीता पळी गुरु अज्ञामानी. सगळे बाकी जे ब्राह्मण होते थट्टा उडवायचे, याला काय श्लोक वाचतोय, का हा अर्धवट श्लोक वाचतोय. पण चैतन्य महाप्रभूने बघितलं की त्याच्या डोळ्यात पाणी येतंय आणि त्याने विचारलं की तुझ्या डोळ्यात पाणी का येतंय? आणि तो म्हटला गीतेचं मुखपृष्ठ पाहून माझ्या डोळ्यात पाणी येते. की विश्वाचे मालक आपल्या भक्तासाठी ड्रायव्हर बनलेत, सारथी बनलेत, हे दृश्य पाहून माझ्या डोळ्यात घळाघळा पाणी येतंय. आणि त्यावेळी चैतन्य महाप्रभूंना कळलं की ह्याला खरं गीतेचं ज्ञान प्रकट झालेलं आहे, ह्याला खरं भगवद्गीतेचं ज्ञान कळलं आहे, ह्याला खरं प्रयोजन काय जीवनाचं हे त्याला कळलेलं आहे. आणि त्याला कडकडून मिठी माता चैतन्य महाप्रभू एका क्षणात त्याला कृष्णप्रेम प्राप्त होतं, कोणतंही ज्ञान नसताना, कोणत्याही प्रकारे वेग बुद्धी जास्त नसताना. सो हे दोन श्लोक जे आहेत अशा प्रकारे प्रयोजन सांगत आहेत. येस माताजी. सॉरी प्रभूजी, मला परत एकदा सांगा, तुम्ही या 10 नंबरच्या श्लोकात प्रयोजन ज्ञान कमी शब्दात सांगा तुम्ही. 10 मला नंबर. थोडं समजायला वेळ लागतो प्रभूजी. ओके ओके. 10व्या नंबरच्या श्लोकाच्या आधी ज्या भक्तीविषयी भगवंत बोलले की काय अभिधेय पद्धत आहे, अभिधेय काय आहे भगवत प्राप्ती करायचं, तर अर्जुन मला प्रश्न पडला की ठीक आहे, साधना भक्ती स्तरावर आपण भक्ती करतोय, मच्चिता प्राण करतोय, पण ऍक्च्युली तुमची प्राप्ती झाल्यावर तुमची सेवा कशी करायची हे ज्ञान कसं कळणार? कोणत्या रसावर तुमच्याशी आदान प्रदान करायचं कसं कळणार आम्हाला? आणि भगवंत म्हणतात जो अशा प्रकारे प्रामाणिकपणे माझी भक्ती करतो त्याला मी हृदयातनं ती भक्ती प्रदान करतो, ते ज्ञान हृदयातनं प्रदान करतो. ददामी बुद्धी योगम तम येनमा उपयांती, ते जेणेकरून तो माझी प्राप्ती करू शकेल, माझ्याशी त्या प्रकारचं आदान प्रदान करू शकेल, माझ्याशी त्या प्रकारचा संबंध, त्या प्रकारची सेवा जी आहे ती करू शकेल. सो जो प्रेमपूर्वक सततप्रमाणे माझ्याशी युक्त आहे, जोडला गेलेला आहे, माझी भक्ती करतोय, त्याला जरी स्वतःहून समजणं अवघड आहे, पण मी त्याच्या हृदयात बसलोय, मी त्याच्या मनात बसलोय आणि त्याला मनातनं हृदयातनं हे रागानुगा भक्तीचं ज्ञान मी प्रदान करतो. ओके, त्याला हृदयातनं मी ज्ञान प्रदान करतो. आणि हेच कृष्ण यदि कृपा करे कोण भाग्यवाने, गुरु अंतर्यामी रूपे शिखाय न सभाने. की भगवंत एखाद्या कृपा करायची असेल तर ते तर गुरुद्वारे गोष्टी रिव्हील करतात किंवा हृदयातनं परमात्म्याद्वारे या गोष्टी रिव्हील करतात की माझा भगवंत असे कोणत्या रूपात कोणत्या अवस्थेमध्ये आदान प्रदान मला करायचं आहे. ओके, कळलं? जी प्रभूजी. ओके, आता आपण श्लोक क्रमांक 12 मध्ये जायचं. ही चतुर्श्लोक गीता आली, संबंध 8वा श्लोक, अभिधेय 9वा श्लोक आणि
प्रयोजन 10वा आणि 11वा श्लोक. हा संबंध, अभेद, प्रयोजन अशा 3 प्रकारे या गोष्टी सांगतो. ओके. अर्जुनो उवाच परब्रह्म परं धामं पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्यम् आदिदैवम् अजं विभुम् आहुस्तदृशया सर्वे देवर्षि नारदस्तथा आसितो देवलो व्यासात् स्वयं चैव ब्रवीषि मे. हे आता इथं हे चतुश्लोकी गीता ऐकलं तर अर्जुनानं सगळ्यात पहिल्यांदा मान्य केलं की तुम्ही पुरुषोत्तम भगवान परमधाम परम पवित्र परम सत्य आहात. तुम्ही शाश्वत दिव्य आदिपुरुष अजन्मा विभू आहात. नारद, आसित, देवल, व्यास यासारख्या महर्षींनी तुमच्याबद्दलच्या सत्याला पुष्टी दिली आहे आणि स्वतः तुम्हीही मला तेच सांगत आहात. तर सगळ्यात पहिल्यांदा अर्जुनानं भगवंतांना स्वीकारलं. काय स्वीकारलं? परब्रह्म. तुम्ही ब्रह्मज्योतीच्या वरच्या आहात, परब्रह्म आहात. सो ब्रह्मज्योती सर्वस्व नाहीये, त्याच्यावर तुम्ही कोणतरी आहात. परमधाम, परमधामाचा अर्थ आहे, धामचा अर्थ आहे धाम, राहायचं ठिकाण, किंवा धामचा दुसरा अर्थ आहे शरीर. तर तुमचं शरीर पण दिव्य आहे. थोडक्यात परमधामचा अर्थ तुमचं शरीर श्यामसुंदर रूप जे आहे ते शाश्वत आहे. विष्णू रूप शाश्वत नाहीये. मूळ रूप काय तुमचं? श्यामसुंदर कृष्ण रूप हे शाश्वत आहे. परमधाम पवित्रम, तुम्ही सर्वात जास्त पवित्र आहात. तुम्हाला स्पर्श करणारा व्यक्ती भक्तीच्या माध्यमातून स्वतः पवित्र होऊन जातो. परमम भवान, तुम्ही शाश्वत पुरुष आहात. हे शरीर जे आहे ते शाश्वत आहे. आदिदैवम, ओरिजिनल देव आहात तुम्ही. अजम, अजन्म आहात. विभूम, आणि हे मी म्हणत नाही आहे. आसित, देवल, व्यास, नारद हे सगळे मोठे मोठे ऋषी आहेत. या ऋषींनी पण हेच प्रतिपादन केलेलं आहे. सो गुरु साधू शास्त्र, माझ्या गुरु तुम्ही आज सांगितलं आहे. शास्त्र पण ते सांगतायत, साधू पण ते सांगतायत, उपनिषद पण ते सांगतायत, शास्त्र पण ते सांगतायत. सो गुरु साधू शास्त्राच्या रूपात तुम्हाला मी मान्य करतो. ओके. शेवटच्या परिषदात प्रभुपाद म्हणतात, श्रीकृष्णांच्या कृपेनेच अर्जुनाने या ठिकाणी आपले विचार व्यक्त केले आहेत. जर आपल्याला भगवद्गीता जाणायची असेल तर या 2 श्लोकांमधील विधानांचा आपण स्वीकार केला पाहिजे. यालाच परंपरा असे म्हणतात. आणि हाच परंपरेचा स्वीकार होय. जो मनुष्य परंपरेत नाही तो भगवद्गीता जाणू शकत नाही. तथाकथित विश्वविद्यालयाने, शिक्षणाने भगवद्गीता जाणणे शक्य नाही. वैदिक शास्त्रांची इतकी प्रमाणे असून सुद्धा जे लोक दुर्दैवानं आपल्या उच्च शिक्षणामुळे मदांध झाले आहेत ते आपल्या दुराग्रही विश्वासाला चिकटून म्हणतात की श्रीकृष्ण हा साधारण मनुष्य आहे. ओके. आता अर्जुन पटलं, कृष्ण परमेश्वर आहेत, भक्ती सर्वश्रेष्ठ आहे, भक्तीद्वारे भगवंताची प्राप्ती करायची आहे, भगवंताची प्राप्ती भगवंताचे आदान प्रदान कसं करायचं आहे, सगळं ज्ञान अर्जुन पटलं. तरी पण अर्जुनला काहीतरी जाणून घ्यायची इच्छा आहे, काहीतरी अर्जुन ऐकायची इच्छा आहे. ओके. आणि अर्जुन म्हणतो, सर्वम एतृतम मन्ये यन्माम वदसि केशवा नहि ते भगवान व्यक्तीर विदुर्देवा न दानवः. ओके. हे कृष्ण, तुम्ही जे सर मला सांगितले ते पूर्णपणे सत्य मानतो, मी तो स्वीकारतो सत्य म्हणून. केवळ भावनेद्वारे नाही, वेदांच्या आधारे, शास्त्रांच्या आधारे, गुरु आणि साधूंच्या आधारे. हे भगवान, देवता आणि दानव तुमचे व्यक्तित्व जाणू शकत नाहीत. ओके. ऑलरेडी भगवंताने सांगितले दुसऱ्या श्लोकातच 10व्या अध्यायाच्या की देवता, ऋषी, मुनी मला जाणू शकत नाहीत. आणि व्यक्तित्व जाणू शकत नाही, प्रामुख्यानं चक्रवर्ती म्हणतात जन्माविषयी जाणू शकत नाहीत. ऋषी मुनी भगवंताला जाणतात पण त्या जन्माविषयी ते गोंधळतात. भगवंत सच्चिदानंद आहेत, शाश्वत आहेत जाणतात, मग शाश्वत सच्चिदानंद भगवंत जन्म कसे घेतात तिथे ऋषीमुनी पण गोंधळतात. पण देवता आणि ऋषीमुनी या गोष्टी गोंधळतात. पण मला मात्र आता तुम्ही जन्माविषयी पण पूर्णपणे गोंधळ येऊन गेलेला आहे की जर तुम्ही जन्म घेतला आहात तर तुम्ही अजन्मा आहात. तुम्ही प्रकट झाला तुमच्या स्वेच्छेनं, तुम्ही काही आमच्या कर्माद्वारे जन्म घेतलेला नाही आहे. आणि म्हणून देवता आणि असुर तुम्हाला जाणू शकत नाही, कारण देवता शुद्ध भक्त नाहीत, ते अनन्य भक्तच जाणू शकतो. देवता मिश्र भक्त आहेत, ते गुणीभूत भक्त आहेत, त्यामुळे देवता मग तुम्हाला जाणू शकत नाहीत. आणि दानव तर तमोगुणी आहेत, जाणू शकणारच नाही. ओके. पुढे अर्जुन म्हणतो, स्वयं एवात्मनात्मानं वित्थत्वं पुरुषोत्तमं भूतभावन भूतेश देवदेव जगतपते. 4 श्लोक, 4 शब्द भगवंतांना अर्जुन म्हणलेत. हे पुरुषोत्तम,
हे भूत भावन भूतेश देवाधिदेव हे जगतपते, खरोखर तुम्हीच केवळ आपल्या अंतरंग शक्तीद्वारे स्वतःला जाणू शकता. का बरं चार शब्द म्हणले? खूप इंटरेस्टिंगली आपला आचार सांगतात. सगळं पुरुषोत्तम म्हणले, कृष्णाला पुरुषोत्तम म्हणले अर्जुन. का म्हणले पुरुषोत्तम? कारण का, एक मिनिट, हा, कारण का पुरुषोत्तमचा अर्थ काय? की पुरुषांपेक्षाही श्रेष्ठ. पुरुष अवतार जे भगवंताचे आहेत, गर्भदक्ष आहे विष्णू, क्षीरदक्ष आहे विष्णू आणि कारणदक्ष आहे विष्णू. हे पुरुष अवतारामध्ये उत्तम कोण आहेत? कृष्ण आहेत, म्हणून पुरुषोत्तम. किंवा तुम्ही बेस्ट आहात, एकदम बेस्ट आहात. पण तरी पण कधी कधी एखादा बेस्ट व्यक्ती असतो, तो सगळ्यांची काळजी घेतो असं नव्हे. एखादा कंपनीचा मालक असेल तर प्रत्येक एम्प्लॉईची काळजी घेतो असं नव्हे. म्हणून तुम्ही भूत भावन आहात. भूतभावन म्हणजे सर्वांचे पिता आहात, सगळ्यांचे स्त्रोत आहात, सगळ्यांचे पिता आहात. नुसतेच पुरुषश्रेष्ठ नाही आहात की पुरुषोत्तम नाही आहात, भूतभावन पण आहात. पण जरी एक सर्वांचा पिता असेल तर तो सगळ्यांचा नियंत्रक असेल असं नाही. म्हणजे भूतेश आहात. भूतेश म्हणजे ईश म्हणजे नियंत्रक, सगळ्यांचे नियंत्रक आहात. ओके, सगळ्यांचा नियंत्रक असेल, पण देवता पण सगळ्याच देवता पण नियंत्रक आहेत, देवता पण ईश आहेत. पण तुम्ही केवळ देवतांसारखे ईश नाही आहात किंवा देवतांसारखे नियंत्रक आहात, तुम्ही परमदेवता आहात, देवदेव, परमनियंत्रक आहात, परमेश्वर आहात, म्हणून देवदेव आहात. ओके, आणि जगातल्या सगळ्या देवता या, ओके, जगाचं रक्षण करणार नाही आहेत, म्हणून तुम्ही जगतपते आहात. मी परत सांगतो, तुम्ही पुरुषोत्तम आहात, बेस्ट पर्सन आहात, बेस्ट पुरुष आहात. सो बेस्ट पुरुष असेल तर तो सगळ्या जीवांचा पालन करता असेल असं नाही. म्हणजे तुम्ही भूत भावना आहात, सगळ्या जीवांचे वडील आहात. जसं वडील आपल्या मुलांचं पालन करते असतात, तुम्ही सगळ्या आमच्या सगळ्या मुलांचे पालन करते आहात, म्हणजे बाप आहात. ओके, सगळ्या जगाचे बाप आहात किंवा आमच्या भक्तांचे आई आहात. जरी बाप साऱ्या जगाचा परी तो, आम्हा लेकरांची विठू मावली, आपले संत म्हणतात. ओके, पण जरी वडील असतील तरी वडील प्रत्येक गोष्टी नियंत्रण करू शकतात असं नव्हे. म्हणजे भूतेश आहात, सगळ्या जीवांचे नियंत्रक आहात. ओके, सगळ्या जीवांचे नियंत्रक आहात, पण देवता पण नियंत्रक आहेत. हा, तुम्ही देवतांसारखे नियंत्रण आहे, तुम्ही देव आहात, देवांचे देव आहात, परम परम देव आहात, परमेश्वर आहात. आणि देवता सगळ्या जगाचं पालन करत नाहीत, पण तुम्ही जगतपते आहात, सगळ्या जगाचे पालन करते आहात. अशा प्रकारे भगवंतांना अर्जुनानं गुणगान या श्लोकामध्ये केलं. ओके, श्लोक क्रमांक 16. वक्तुम अर्हस अशेषेण दिव्य हि आत्मा विभूतया याभिर्विभूतिभिर्लोकान् याभिर्विभूतिभिर्लोकांस्तं लोकांस्त्वं व्याप्य तिष्ठसी. ज्या दिव्य ऐश्वर्याद्वारे तुम्ही ग्रहलोक व्यापून राहिला आहात, त्या अलौकिक ऐश्वर्याचे कृपया मला सविस्तर वर्णन करून सांगा. ओके, आता मला प्रश्न असा पडेल की काय गरज आहे अर्जुना प्रश्न विचारायची? कारण का अर्जुन जो आहे त्यानं स्वीकारलं भगवंतांना भगवंत म्हणून, त्यानं भक्ती प्रक्रिया स्वीकारली आहे आणि त्याला प्रयोजन पण कळलेलं आहे. भगवत धामात जायचंय, भगवंताची भक्ती करायची, सगळं त्यांना स्वीकारलंय, त्यांना सांगितलं ऑलरेडी मागच्या श्लोकांमध्ये. परम ब्रह्म परम धाम परम परम सगळं सांगितलंय. मग हे त्याची विभूती जाणून घ्यायचं कारण काय अर्जुनाला? ओके, ते कारण जे आहे ते प्रभुपाद जे आहे ते तात्पर्यात सांगत आहे. ओके, सगळ्यात पहिल्यांदा कुठल्या विभूती जाणून घ्यायच्या आहेत? विभूती का जाणून घ्यायच्या आहेत? कारण का ओके, प्रभुपाद सांगतात तात्पर्यामध्ये की भगवान श्रीकृष्णांसंबंधी आपल्या ज्ञानाने अर्जुन संतुष्ट झालेला आहे. कृष्ण कृपेने अर्जुनाकडे प्रत्यक्ष अनुभव, बुद्धी, ज्ञान या साधनांद्वारे इतर मनुष्यांना जे काही प्राप्त होऊ शकते सर्व काही होते आणि त्याने श्रीकृष्णांना पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणले होते. याबद्दल मुळीच संशय नव्हता. तरीही त्याने श्रीकृष्णांना त्यांच्या सर्वव्यापी स्वरूपाचे वर्णन करण्याची विनंती केली. सामान्य लोक आणि विशेष करून निर्विशेषवादी लोक परमसत्याचे सर्वव्यापी रूप जाणण्यास उत्सुक असतात.
म्हणून अर्जुन श्रीकृष्णाला विचारित आहे की आपल्या विभिन्न शक्तीद्वारे ते सर्वत्र कसे व्यापून राहिले आहेत. मनुष्याने जाणले पाहिजे की सामान्य जनांच्या वतीने अर्जुन श्रीकृष्णांना पृच्छा करीत आहे. अर्जुना जाणले प्रत्यक्षपणे, पण सामान्य लोक जे आहेत ते भगवंतांना सर्वत्र पाहू शकत नाही, ते दिव्य रूपामध्ये. सो सामान्य लोकांना भगवंताचं स्मरण करायचं आहे. आपल्यासारख्या लोकांना जगाला पाहून भगवंताचं स्मरण करायचं आहे. तर या जगामध्ये तुम्ही कसे व्यापलेले आहात हे जर मला कळलं तुमच्या विभूतींद्वारे, तर ती विभूती दिसेल, मला भगवंताचं स्मरण होईल. जसा अध्याय संपला आपल्याला जाणीव होईल. आपण जेव्हा हिमालय शब्द ऐकवला भगवंत आठवतील, आपण इंद्र शब्द आपल्याला भगवंत आठवतील, गंगा आठवल्यावर भगवंत आठवतील, राजा ऐकल्यावर भगवंत आठवतील, कारण ह्या भगवंताची विभूती आहेत. सो या गोष्टी बघितल्यावर आपल्याला भगवंताची आठवण येईल, भगवंताचं स्मरण होईल. सो सामान्य माणसाला 24 तास स्मरण करू शकत नाही, त्या जीवांसाठी, आपल्यासारख्या जीवांसाठी अर्जुन हा प्रश्न विचारलेला आहे. ओके ओके. आता अर्जुन मला प्रश्न पडेल की ओके, तुमचं सो अर्जुन अजून एक कारण असतं त्याचं, या विभूती विषयावर की तुला जाणून घ्यायचं की या सगळ्यांच्या विभूतीमध्ये तुम्हाला बघून तुमच्या भक्तीमध्ये कशी वाढ करून. आणि हेच अर्जुन पुढच्या श्लोकात सांगत आहे. कथम विद्या अहम योगम त्वां सदा परिचिंतयन केषु केषु च भावेषु चिंतोसी भगवान स्मया. सो केवळ आपल्या दृष्टीने विचार करत नाही अर्जुन, त्याला वाटते माझी भक्ती वाढवायची मला. आणि म्हणून अर्जुन म्हणतोय, हे योगेश्वर कृष्ण, मी तुमचे कसे निरंतर चिंतन करावे आणि तुम्हाला कसे जाणावे, हे भगवान कोणत्या कोणत्या विविध रूपात तुमचे स्मरण मी करावे, माझं स्मरण कसं वाढवावं, स्मरणात्मिका भक्ती, मग चिंतन कसं वाढवावं. भगवंताचे चिंतन करणं सोपी गोष्ट नाहीये. सो हे चिंतन वाढवण्यासाठी या गोष्टी जाणल्यावर मला फायदा होईल, थोडक्यात विभूती जाणून माझ्या भक्तीमध्ये वाढच होईल. सो जरी विभूती योग एका प्रकारे भौतिक दृष्टीने असला तरी पण हा विभूती योग जाणला तर आपल्या भक्तीमध्ये निश्चितपणे वाढ होईल, यात शंका नाही. ओके. प्रभुपाद लिहितात शेवटच्या ओळीमध्ये, सामान्य मनुष्याला श्रीकृष्णांविषयी प्रेम नसल्यामुळे ते सतत कृष्ण स्मरण करू शकत नाहीत, म्हणून त्याला भौतिक दृष्ट्या ते चिंतन करावे लागते. या जगातील भौतिकवादी लोकांच्या चिंतन करण्याच्या प्रकाराबद्दल अर्जुन विचार करीत आहे. केशु केशुच भावेशु, हे शब्द भौतिक प्रकृतीला उद्देशून आहेत. भाव शब्दाचा अर्थ आहे प्राकृत गोष्ट असा होतो. भौतिक लोकांना श्रीकृष्णांचे आध्यात्मिक दृष्ट्या ज्ञान होऊ शकत नाही, म्हणून त्यांना भौतिक गोष्टीवर मन केंद्रित करून श्रीकृष्ण भौतिक अभिव्यक्तींद्वारे कशा प्रकारे प्रकट झालेत हे पाहण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला देण्यात आला आहे. सो लोक विचारतात देव दाखवा. आपण लोकांसाठी सूर्य बघा, सूर्य भगवंताचा डोळा आहे. चंद्र बघा, चंद्र भगवंताचा डोळा आहे. पहिला हे बघा आधी, आणि मग हळूहळू भगवंत दिसतील. पण जे शुद्ध भक्त असतात त्यांना काय दिसतं, स्थावर जंगम देखी ना देखी तार मूर्ती, सर्वत्र हय निज इष्ट देव स्फूर्ती. जे शुद्ध भक्त आहेत त्यांना प्रत्येक ठिकाणी आपला इष्ट देवच दिसतो. प्रत्येक ठिकाणी भगवंत श्यामसुंदर रूपातच दिसतात, त्यांना भौतिक गोष्टी दिसतच नाही. हा फरक आहे शुद्ध भक्तांमध्ये आणि आपल्यासारख्या साधक भक्तांमध्ये. सामान्य भक्तांना, साधक भक्तांना आता काय रेकमेंडेड आहे, आधीच यामध्ये कृष्ण बघा आणि मग सच्चिदानंद रूप बघण्याकडं हळूहळू हळू प्रगती करा. ओके. विस्तारेणात्मनो योगो विभूतिं च जनार्दना, भूया कथयस्तुतिर्हिर शृण्वतो नास्ति मे मृतम. हे जनार्दना, कृपया आपल्या योग शक्तीचे ऐश्वर्याचे विस्ताराने वर्णन करून सांगा. तुमच्या श्रवण करून मी कधीच तृप्त होत, तुमच्याबद्दल श्रवण करून कधीच तृप्त होत नाही, कारण मी जितके अधिक श्रवण करतो तितके अधिक मला तुमच्या अमृतमयी संभाषणाचे रसास्वाद करण्याची इच्छा होते. आता भगवंत म्हणतील, तू ऐकलंस ना माझ्याबद्दल, माझ्या विभूतीबद्दल पण ऐकलंयस. 7व्या अध्यायात विभूती सांगितली आहेत ना, आठवतं कोणा 7व्या अध्यायात विभूती. ओके. भगवंत म्हणतात की प्रणवः सर्व वेदेषु शब्दंखे पौरुषमनुषु, जीवनम सर्वभूतानां विद्धि पार्थ जनार्दन, बुद्धिर्बुद्धिमतामस्मि तेजस तेजस्विनामहम. ओके. रसोमप्सु कौन्तेय प्रभास्मि सूर्यो.
बलम बलवताम चाहम कामराग विवर्जिता धर्मा विरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतर्षभा. मी पाण्याची चव आहे, मी बुद्धिमत्ताची बुद्धी आहे, मी बलवानांचं बल आहे, सगळे सांगितले विभूती आपल्या भगवंतांनी. मग का परत जाणून घ्यायची इच्छा आहे विभूती? सो अर्जुन म्हणतो मी ऐकलंय, थोडक्यात ऐकलंय, आता विस्तार ऐकायचा आहे. विस्तारण्यात म्हणा योगम. कारण तुमच्याविषयी जेवढं ऐकतोय माझा रस अधिक वाढतोय. सो आपण भक्तीमध्ये प्रगती करतोय. आपला जपा, आपली भक्ती भगवंत स्वीकारत आहेत, आपला भोग भगवंत स्वीकारत आहेत. त्याचं काय लक्षण आहे? बरेचदा प्रश्न पडतो. आपण भोगा लावतोय, आपण जप करतोय, कथा ऐकतोय, सेवा करतोय, पण भगवंत खुश आहेत का ना आपल्यावर? त्याचं प्रमाण काय आहे? जर आपला ऐकायची इच्छा वाढत असेल, वाचायची इच्छा वाढत असेल, जप करायची इच्छा वाढत असेल, सेवा करायची इच्छा वाढत असेल, तर ओळखायचं भगवंत आपल्यावर खुश आहेत आणि आपल्या सेवा स्वीकारत आहेत. सो अर्जुनावर भगवंत खुश आहेत आणि साहजिकच अर्जुनाची भक्ती करायची इच्छा, श्रवण करायची इच्छा अधिक अधिक वाढत आहे. हे लक्षण आहे, हे सिम्पटम आहे. सामान्य भक्त हा कधीच तृप्त होत नाही. तृप्त होत नाही याचा अर्थ काय? दोन निराश असल्याचा अर्थ नाही. पण भक्तीमध्ये प्रगती करण्यात त्याला कधीच थांबावंच वाटत नाही. त्याला अधिक 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 रसमालयम. भक्ती रसमालयम आहे. भागवतम रसमालयम आहे. निगमकल्पतुर गलितम फलम सुखमुखात अमृतद्रव्य संमितम पिबत भागम रसमालयम. एक ग्लास आमरस पिला तर आपलं पोट भरतं भौतिकदृष्ट्या. पण आपलं पोट आध्यात्मिक असेल तर 2 ग्लास प्यायची इच्छा होते. ती 2 ग्लास पिल्यावर अजून 4 ग्लास प्यायची इच्छा होते. ती 4 ग्लास पिल्यावर अजून 8 ग्लास प्यायची इच्छा होते. ही इच्छा वाढत जाते. संतुष्ट पण राहतो व्यक्ती आणि ती संतुष्टी वाढवायची इच्छा पण वाढत वाढत जाते. भौतिक आनंद कसा आहे? तर ती संतुष्ट पण राहत नाही आणि ती गोष्टी प्रकारे इच्छा पण राहत नाही. एकदा आमरस पिला संतुष्ट पण होत नाहीये, पण अजून एक आमरस ग्लास आणून दिला तर फार 1 ग्लास अजून पिऊ पण 10 ग्लास अजून आमरस आणून दिले तर नाही बस. आता परत परत प्यायची इच्छा होत नाही, तर जिभेला पण आनंद तेवढा होत नाही. हा प्रॉब्लेम आहे भौतिक गोष्टीमध्ये. पण भगवंता श्रवणामध्ये ही ताकद आहे आणि हेच प्रभुपाद तात्पर्यात भागवतचा पहिल्या स्कंदातल्या पहिल्या अध्यायातला 19 श्लोक कोट करतायत. वयम तो ना वित्तुत्वाम उत्तम श्लोक विक्रमे यत् शृण्वताम रसज्ञानम स्वादु स्वादु पदे पदे. मनुष्याने श्रीकृष्णांच्या दिव्य दिलांचे जरी निरंतर श्रवण केले तरी त्याला कधीच कंटाळा येत नाही. श्रीकृष्णांची उत्तम श्लोकांद्वारे स्तवन केले जाते. ज्यांनी श्रीकृष्णांशी दिव्य संबंध प्रस्थापित केला आहे ते श्रीकृष्णांच्या दिलांचे वर्णनाने पदोपदी रसास्वादन करीत असतात. यश शृण्वताम रसज्ञानम स्वादू स्वादू पदे पदे. आता आपला अनुभव येत नाही स्वादू स्वादू पदे पदे. का? तर आपलं हृदय आता कावीळीनं व्यापलंय, जॉन्डिसनं व्यापलंय. आणि जॉन्डिस झाल्यावर का कावीळ झाल्यावर उसाचा रस पण कडू लागतो. सातारला श्रवण कडू लागतंय. बापरे, एवढं तत्वज्ञान प्रभू सांगतात दर रविवारी, केवढा बोर होता, मला कंटाळा येतो. किती एक एक शब्दामध्ये गुढ जाऊन सांगतात. ह्याच्यामध्ये कनेक्शन काय, त्यामध्ये कनेक्शन काय, त्यामध्ये कनेक्शन काय, केवढं कॉम्प्लिकेटेड आहे. गोष्टी ऐकायला आवडतात मला फार. म्हणजे फिलॉसॉफी, गीता फिलॉसॉफी पूर्ण. आता आपलं का आवडत नाही आता ते? कारण का आपलं हृदय आता जॉन्डिसनं ग्रस्त आहे, कावीळनं ग्रस्त आहे. कावीळनं हे आपलं हृदय ग्रस्त आहे, त्यामुळे आपला कंटाळ येतोय. पण ज्यावेळी आपण हे औषध घेत राहू, म्हणजे आपलं हरिनामाचं औषध आहे. येण्याची औषधी माया नाशी बार लागे, हरिनाम महामंत्र लाव तुम्ही मागे. महाप्रभू म्हणतात जीव जागो गौराचंद्र बोले, तुमच्यासाठी या मायेचा नाश करण्यासाठी औषध आणले. येण्याची औषधी माया नाशी बार लागी. कोणतं औषध आहे? हरिनाम महामंत्र लाव तुम्ही मागी. हे हरिनामाचं औषध, हरे कृष्ण महामंत्राचं औषध मी आणलेलं आहे तुमच्या मायेचा नाश करण्यासाठी. सो म्हणून अर्जुन तृप्त होत नाही, त्याला अजून भगवंताविषयी ऐकायची इच्छा आहे. सो 2 कारण, 3 कारण अर्जुनाची विभूती ऐकायची. पहिलं कारण आपल्यासारख्या लोकांसाठी, आपल्या भक्ता यावं भगवंतांना, सर्वत्र स्मरण व्हावं. दुसरं, त्यांचं स्मरण झालं, जेवढं स्मरण अधिक वाढेल तेवढं भक्ती वाढेल अधिक. आणि तिसरं, ऐकून तृप्त होत नाहीये. भगवंत म्हणतात आधी सांगितले ऑलरेडी, पण ऐकून तृप्त होत नाही. अजून 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 हे दिल मांगे मोर, हे वाढतच चाललंय अर्जुनाचं, कारण शुद्ध भक्त आहे. ओके.
सो ज्यावेळी आपली अशी अवस्था होईल आपण ओळखायचं आपण भक्तीमध्ये प्रगत स्तरावर पोचलेलो आहोत. आपल्या आता अवस्था कशी असती, कधी 16वा मणी 16वा मणी खाली आला, जॉब डन, आजचं काम संपलं, माळा ड्रॉवर मध्ये लटकवून ठेवणार कुठेतरी आपण, डायरेक्ट उद्या शोधणार कुठे गेली माझी माळ. ओके, ही आपली अवस्था आहे आता. हळूहळू औषध घेऊन घेऊन ती दूर होईल आणि आपलं पण त्या अवस्थेला आपण जाऊ. ओके, आता थोडंसं मी सुपर स्पीडनं पळणार आहे. सॉरी, कारण का या विभूतीवर आत्ता आपण 2 ऑलमोस्ट लेक्चर घेतले. किती श्लोकांसाठी? 18 श्लोकांसाठी 42 श्लोकांचा अध्याय आहे. पण पुढे फक्त भगवंताची विभूती आहेत. त्यात विशेष काहीच नाहीये, चर्चा करण्याचं जास्त काहीच नाहीये. एका दुसरी चर्चा मध्ये मध्ये थोडीशी मी करीन आणि तुमच्या सहकार्यानं पुढच्या 20 ते 40 मिनिटांमध्ये हा अध्याय आपण पूर्ण करायचा आहे, जेणेकरून महत्वाचा 12वा अध्याय त्यावर आपण जास्त फोकस अधिक वेळ देऊन करू शकू. जरी श्लोक छोटा अध्याय असला, खूप महत्वाचा अध्याय 12वा, त्याला अधिक फोकस करता येईल. ओके, मध्ये मला प्रश्न आलाच विभूती वाचून आणि त्याच्यावर बोललो नसेल मी, तर मध्येच तुम्हाला हात वर करून फिंगर रेज करून प्रश्न किंवा फिंगर रेज न करून प्रश्न विचारू शकता. ओके, चालेल सगळ्यांना? काही इश्यू नाही ना? ओके ओके, आता भगवंत आपले विभूती सांगायला चालू करत आहेत. श्री भगवान वाच, हंतते कथयिष्यामि दिव्य हि आत्मा विभूतया प्राधान्यतः कुरु श्रेष्ठा नास्त्यंतो विस्तरस्य मे. श्री भगवान म्हणाले, ठीक आहे, मी तुला माझ्या विलोभनीय अभिव्यक्तीबद्दल सांगेन, परंतु ज्या प्रमुख आहेत त्यांचेच मी कथन करेन. कारण हे अर्जुना, माझे ऐश्वर अनंत आहे, माझ्या सगळ्या विभूती सांगणं अशक्य आहे. ज्या मोजक्या आहेत, ज्या महत्वाच्या, ज्या विलोभनीय आहेत, ज्या आकर्षक आहेत. पण भगवानचा उद्देश काय आहे? आपलं मन त्यांच्याकडे आकर्षित करून घेणं. म्हणून ज्या जीवांना आकर्षित करेल माझ्याकडे, त्या विभूती मी तुला सांगायचा प्रयत्न करेन. ओके, अहम आत्मा गुडाकेशा सर्वभूताशय स्थितः अहम आदिश्च मध्यश्च भूतानाम अंतमेव च. सो हे अर्जुना, मी सर्व जीवांच्या अंतर्यामी स्थित असणारा परमात्मा मी आहे. अहम आत्मा गुडाकेशः, मी सर्व जीवांचा आदी मध्य आणि अंत आहे. याचा अर्थ काय? पहिली तर गोष्ट क्लिअर आहे, परमात्मा आहे, सगळ्या जीवांचा परमात्मा आहे, आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. मी जीवांचा आदी अंत आणि मध्य आहे. याचा अर्थ काय? आपली सुरुवात भगवंतापासून झाली, आता आपलं भगवंत पालन करतायत, आपला अंत झाल्यानंतर आपण जाणार कुठे आहोत? भगवंतामध्ये जाणार आहोत. सो मीच भगवंताशी, आपण आधी भगवंताशी संबंध होतो, आता भगवंत दूर झालो आहोत आपण, पण तर आपलं पालन भगवंत करतात मध्यामध्ये, अंतामध्ये पण भगवंतच आपलं पालन करतात. हा पहिला अर्थ. दुसरा अर्थ काय आहे? आधी अंतश्च मध्यश्च. ओके, आपला जन्म झाला भगवंताच्या कृपेनं, कर्मणा दैव नेत्रेणा. आपण जरी आपल्या आई वडिलांच्या माध्यमातून जन्म घेतला असला तरी त्या पर्टिक्युलर शुक्राणूमध्ये आत्मा टाकला कोणी? आपला, आपल्या कर्मानुसार भगवंताने टाकला. कर्मणा दैव नेत्रेणा. आता आपलं पालन कोण करतंय? जरी आई वडील करतायत किंवा इतर गोष्टी करतायत, तरी पण अल्टिमेटली भगवंत करतायत. आपण मेल्यावर पुढे जाणारे कोण ठरवत? भगवंत ठरवतात, त्या शक्तीच्या आधारावरती. म्हणून आदी अंत आणि मध्य मीच आहे. ओके ओके, आदित्यानाम अहम विष्णु ज्योतिषाम रविरंशुमन मरिचिर्चास्मि मरुता चास्मि नक्षत्राणाम अहम शशी. आदित्यानाम अहम विष्णु, आदित्यांमध्ये मी विष्णू आहे. हे दोन अर्थ आहेत. 12 आदित्य, आदित्यची 12 मुलं, त्याच्यामध्ये विष्णू आहे म्हणजेच मी वामनदेव आहे. ओके, सो आदित्यच्या मुलामध्ये वामनदेव येतात, जे भगवंत आहेत स्वतः. स्वादिच्या मुलामध्ये वामनदेव आहे, भगवंत आहे प्रत्यक्ष. देवतामध्ये मी विष्णू, मी भगवंत, उपेंद्र आहे मी. हा पहिला अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ आहे आदित्यानाम अहम विष्णूचा, की आदित्य म्हणजे सूर्य, आणि 12 सूर्य आहेत. आता बघा, ही थोडीशी कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे, पण थोडक्यात सांगतो तुम्हाला मी. वृंदावनात तुम्ही मदन मोहन मंदिर पाहिलं असेल, वृंदावनात जाऊन, ते ज्या डोंगरावर त्याला 12 आदित्य टिला म्हणतात, 12 आदित्य टिला, आणि तिथे 12 सूर्यांच्या मूर्ती पण बघा, छोटं मंदिर आहे, जे वृंदावनात ते पाहिलं असेल कदाचित. ओके, सो 12 सूर्य म्हणजे काय?
तर 12 महिने जे आहेत त्या 12 महिन्यामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये सूर्यदेव जो रथावर बसला असतो वेगळा असतो. आणि त्या 12 सूर्यदेवाची नावं दिलेली आहेत भागवताच्या 12 स्कंदात. आणि त्यामध्ये एकाच नाव विष्णू. हे विष्णू विष्णू भगवान नाही आहेत, ते सूर्यदेवाचा विष्णू आहे. सो त्या 12 आदित्यांमध्ये मी विष्णू आहे असं भगवंत म्हणतात. आणि जो सूर्यदेव म्हणतो विवस्वान आपण, तो कोण आहे? या 12चा प्रमुख आहे. सो प्रत्येक महिन्यामध्ये विवस्वान रथावर बसलेला नसतो, वेगळी माणसं रथावर बसले असतात, पण विवस्वान प्रमुख आहे त्यांचा. म्हणून या मन्वंतरासाठी विवस्वान सूर्यदेव आहे. पण त्याचे 12 असिस्टंट आहेत त्या विवस्वानचे, आणि ते 12 आदित्य आहेत, आणि त्यामध्ये काय विष्णू. सो भगवंत म्हणतात त्या 12 आदित्य मी विष्णू आहे. आदित्याना अहम विष्णू. ज्योतिषाम रवी अंशुमन. ओके, तेजस्वी लोकांमध्ये सूर्य आणि दैदिप्य सूर्य आहे, पण सूर्यापेक्षा तेजस्वी जगात काहीच नाहीये. मरुतगणांमध्ये, मरुत म्हणजे काय? जी वारावर कंट्रोल करतात त्यांना मरुतगण म्हणतात. त्या मरीची आहे मी. सो मरीची ऋषी मरुतगणांचा प्रमुख आहे, मरीची ऋषी आहे. आणि नक्षत्राळा अहमसई, सगळे नक्षत्र चंद्राच्या बायका आहेत, म्हणून चंद्र जो आहे, शशी जो आहे, नक्षत्रामध्ये प्रमुख आहे. आणि तो प्रमुख आहे म्हणून तो माझं प्रातिनिधित्व तिथं करतो. येस माताजी. प्रभूजी तुम्ही म्हणालात की 12 सूर्य आहेत, म्हणजे अं, प्रत्येक महिन्यातला सूर्य हा विवस्वान आहे असं नाहीये, वेगवेगळे सूर्य येतात का असं जेव्हा आपण म्हणायचंय का? सूर्य विवस्वान म्हणतो त्यावेळी तो सूर्यदेवांचा प्रमुख आहे, सगळ्या सूर्यगणांचा प्रमुख आहे. पण दर महिन्यामध्ये रथावर वेगळा माणूस बसला असतो. रथ चालवणारा माणूस वेगळा असतो त्यावेळी. प्रत्येक मध्ये व्यवस्थित बसला नसतो रथावर. हे जी वेगळी नावं पण आहे, 12 नावं वेगळी आहेत. आणि त्याच 12 आदित्यांचं मंदिर आहे वृंदावनामध्ये, द्वादश आदित्य टिलामध्ये. ज्या 12 आदित्यांनी येऊन भगवंतांना उष्णा दिली होती. कालीला दिवसल्यानंतर पाण्यातनं भगवंत बाहेर आली, थंड वाटले भगवंत, म्हणजे उष्णता भगवंतांना दिली होती. म्हणजे द्वादश आदित्य टिला हे असं म्हणतात तिथं. सो हो, प्रत्येक 12 वेगवेगळे आहेत, आणि त्यामध्ये एक विष्णू नावाचा व्यक्ती पण आहे, आणि तो विष्णू मी आहे असं चक्रवर्ती पाद सांगतात. ओके. म्हणजे ओके. प्रत्येक महिन्याला वेगवेगळा हो, सूर्य आपल्याला प्रत्येकाला येतो वेगळा माणूस बसला असं असतो म्हणायचं. रथावरती. ठीक, ठीक क्लिअर. वेदानां सामवेदोऽस्मि, देवानाम् अस्मि वासवा, इंद्रियाणां मनश्चास्मि, भूतानामस्मि चेतना. ओके. वेदांमध्ये मी सामवेद आहे का? तर सामवेद जो आहे 4 वेदांमध्ये, त्यामध्ये एक्सक्लुझिव्हली भगवंताचं गुणगान केलं आहे. सामवेदात थोडीशी उपासना कांड सांगितली, भक्ती कांड सांगितले. बाकी ऋग, अथर्ववेदामध्ये, अथर्व आणि यजुर्वेदामध्ये प्रामुख्यानं कर्मकांड सांगितले. सगळ्यात जे सामवेदाचा भाग जो तो भक्ती कांड किंवा ज्ञानकांडात सांगितलंय. म्हणून वेदानाम सामवेदोस्मी, देवानाम अस्मि वासवा. देवतांमध्ये मी स्वर्गाचा इंद्र आहे, कारण इंद्र सगळ्याचा प्रमुख आहे, पण तो माझं रिप्रेझेंटेटिव्ह आहे. इंद्रियाणा मनश्चास्मी. सगळ्यात अवघड कुठलं इंद्रिय आहे कंट्रोल करायचं? मन. ते मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, जाणते तरी हे पुन्हा पुन्हा का चुकते. के सो मनाला कंट्रोल करणं फार अवघड आहे. अनेक गाणी येतो, अनेक श्लोक आहेत. माझ्या मना जरा थांबना. जर थांबावं, थांबतच नाही. मन पळतंय 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 पळतंय, जप करता मन पळतंय पळतंय पळतंय. म्हणून इंद्रियाणा मनश्चास्मी, हे मन मी आहे ऍक्च्युली, सोपं नाही मला कंट्रोल करणं. भूतानाम अस्मी चेतना. जीवांमध्ये चेतना मी आहे, पण चेतना नसलं जीव असतच नाहीये. सजीवांचं मग खरं चेतना, ती चेतना माझं प्रतिज्ञा करतो. रुद्राणाम शंकरश्चास्मी, वित्तेषु यक्ष राक्षसां, वसूनाम पावकश्चास्मी, मेरू शिखरारोहम. 11 रुद्र आहेत, सर्व रुद्रामध्ये शंकर मी आहे. सो भगवंताचे शंकराचे 11 रूप आहेत या जगामध्ये. एक आहे इलावरती वर्षावरती, एक आहे कैलासवरती, एक आहे खालच्या ग्रहांवरती, एक आहे इतर ठिकाणी. अशा 11 ठिकाणी शंकरचे अस्तित्व आहे. त्या 11 रुद्रामध्ये एक शंकर नावाचा व्यक्ती आहे, एकच नाव शंकर आहे, तो शंकर मी आहे जो कैलासावर बसतो. ओके. यक्षांमध्ये कुबेर मी आहे. ओके, कुबेर हा यक्षांचा प्रमुख आहे. वसूंमध्ये अग्नी मी आहे. आणि सगळ्यात मोठा पर्वत कोणता विश्वातला? मेरू पर्वत, तो माझं प्रतिनिधित्व करतो. ओके. पुरोदसं च मुख्यं मां, विद्धि पार्थ बृहस्पतिं, सैनानीनाम् अहं स्कंदा, सरसामस्मि सागरः. पुरोहितांमध्ये प्रमुख पुरोहित,
कोण आहे? बृहस्पती. सो बृहस्पती विश्वातले सगळ्यात प्रमुख पुरोहित आहेत, म्हणून ते माझं प्रतिनिधित्व करतात. आता वेगवेगळ्या वेगळ्या आपण श्लोकात पाहू. पुरोहितांमध्ये बृहस्पती, ऋषींमध्ये वेगळाच आहे, आणि हुशार व्यक्तीमध्ये वेगळाच ऋषी आहे, असं भगवंत आपलं प्रतिनिधित्व करतात. सो पुरोहितांमध्ये बृहस्पती, जे स्वर्गातले मोठे पुरोहित आहेत. त्यानंतर सेनानीना अहम स्कंदहा, सगळ्यात मोठ्या सेनापतीमध्ये स्कंद म्हणजेच कार्तिकेय. सो कार्तिकेय देवतांचा सेनापती आहे. सो सगळ्यात श्रेष्ठ सेनापती तो आहे, म्हणून तो माझं प्रतिनिधित्व करतो. सो उद्या कार्तिकेय कार्तिकेय जप करू नका, फक्त भगवंताचं प्रतिनिधित्व करतो. सरसामस्मी सागर हा, जलाशयांमध्ये मी समुद्र आहे, कारण समुद्रासारखी वॉटर बॉडी तेवढं पाणी कशाला नसतं, म्हणून अथांग समुद्र अथांग म्हणतो आपण, थांग लागत नाही समुद्राचा. साहजिक समुद्र हा माझं प्रतिनिधित्व करतो. सो ज्यावेळी तुम्ही जाल समुद्रावरती, बीचवरती, आपल्या पार्टनर बरोबर, मित्राबरोबर, मैत्रिणीबरोबर, किंवा नवऱ्याबरोबर, बायको बरोबर समुद्र पहाल, तुम्हाला काय आठवलं पाहिजे? सरसाम अस्मी सागर हा, समुद्रामध्ये मी आहे. ओके. आता मगाशी सांगितलं पुरोहितामध्ये बृहस्पती आहे. आता महर्षीमध्ये कोण आहे मी? महर्षीणा भृगुरहम गिरम अस्मेकाक्षरम यज्ञानाम जपयज्ञोस्मी स्थावराणाम हिमालय. महर्षीमध्ये मी भृगु ऋषी आहे. भृगु ऋषी हे प्रमुख महर्षी असं गणलं जातं. ध्वनींमध्ये मी ओंकार आहे. गिरम अस्मी एकम अक्षरम. गिरम म्हणजे वाणी, आणि वाणीमध्ये एक अक्षर म्हणजे ओम. प्रणवा सर्व वेदेशु, आधी सांगितलं भगवंतांनी 7व्या अध्यायामध्ये, प्रणव म्हणजे ओम. सो मी जो आहे सगळ्या अक्षरामध्ये ओम. जर ओम म्हणलं तर भगवंताचं अस्तित्व आहे. ओके. मग कोणत्याही श्लोकासोबत वेदामध्ये ओम नव्हते, हरी ओम, पहिला भगवंत मग बाकी सगळं. यज्ञानाम जपयज्ञोस्मी, यज्ञामध्ये जपयज्ञ आहे. कुठलाही बाकी यज्ञ करू शकणार नाही, फक्त जपयज्ञ केला बेस्ट आहे. भगवंताचं प्रतिनिधित्व जपयज्ञ. स्थावराणाम हिमालय, स्थिर गोष्टी आहेत त्यामध्ये मी हिमालय आहे. ओके. सो बरेच लोक म्हणतात यज्ञ करता यज्ञ करता यज्ञ करता, अरे सकाळी 16 माळा करतो, काय आहे? यज्ञच आहे. ओके. एकदा एक व्यक्ती जप करत होता, आणि त्या जप करता त्याला मध्येच तो असा एक व्यक्ती पळत होता, आणि त्या जप करणाऱ्या ग्रुपच्या मधनं झटकन गेला नाही, आणि त्या ग्रुपचा प्रमुख होता भयंकर भडकला त्या माणसावरती. का गेला असं बंद बोलतो? आणि त्याला आश्चर्य वाटलं, अरे भगवंताचं नाव घेतात आणि चिडतात काय लोक. पण नंतर त्याला कळलं की समजा कोण यज्ञ करतं, यज्ञामध्ये कोणी घाण टाकली मध्ये, तुम्हाला आवडेल का? नाही. सो जप पण यज्ञ आहे. यज्ञामध्ये अशा प्रकारे घाण टाकू नये, पण म्हणजे असं कोण जाऊ नये, तो यज्ञ डिस्टर्ब करू नये. ओके. यज्ञामध्ये कोणासारखं बडबडत आपल्याशी, आपण स्वाहा स्वाहा होती टाकतोय आणि कोणी बडबडत आपल्याशी येऊन, तुला आवडेल? नाही आवडणार. सो जप पण यज्ञ आहे, तो अनडिस्टर्ब असला पाहिजे, आणि ते भगवंताचं प्रतिनिधित्व यज्ञ करतो. ओके. अश्वत्थ सर्ववृक्षाणाम देवर्षीणाम च नारदा गंधर्वाणाम चित्ररथा सिद्धानाम कपिलो मुनी. सर्व वृक्षांमध्ये वडाचं झाड किंवा पिंपळाचं झाड, अश्वत्थ वृक्ष, अश्वत्थ वड किंवा पिंपळ दोन्ही होतं. ओके. प्रामुख्याने पिंपळ. तो पिंपळ वृक्ष जो आहे तो भगवंता प्रतिनिधित्व करतो, आणि म्हणून आपल्या संस्कृतीत पिंपळाची पूजा करायची, वडाची पूजा करायची संस्कृती पण प्रघात पण आहे. देवर्षीणामच नारदा, अनेक देवऋषी आहेत, पण नारद मुनी सर्वश्रेष्ठ आहेत त्यामध्ये. गंधर्वाणाम चित्ररथा, सगळ्या गंधर्व चित्ररथ सगळ्यात प्रमुख आहे, जो माझं रूप आहे. सिद्धानाम कपिल मुनी, अनेक सिद्ध आहेत, पण कपिल ऋषी जे आहेत, ऑफकोर्स कपिल ऋषी भगवंताचे अवतार आहेत, इथं प्रभव अवतार आहेत, पण ते माझं प्रतिनिधित्व त्या सिद्ध ऋषींमध्ये करतात. ओके. उच्चैशवसम अश्वानाम विद्धिं माम अमृतोद्भवम ऐरावतम गजेंद्राणाम नराणाम च नराधिपम. अमृत प्राप्त करायला समुद्र मंथन केलं, त्यात तो घोडा आला उच्चश्रवा. तो उच्चश्रवा जो आहे, तो उच्चश्रवा जो आहे सगळ्या घोड्यांमध्ये प्रमुख आहे, म्हणून तो माझं, तो मी आहे, माझं अस्तित्व तिथं आहे. सगळ्या हत्तींमध्ये ऐरावत हा आपण सागर मंथनाचा हत्ती आहे, तो माझं प्रतिनिधित्व करतो. आणि माणसामध्ये सगळ्यात मुख्य माणूस कोण आहे? राजा. तो राजा माझं प्रतिनिधित्व करतो. नराणामच
नराधिपम. सो राजाकडे अनंत ताकद आहे. ऍटलिस्ट काही गोष्टीच्या काही भूभागावर नियंत्रण करायची. आणि माझ्याकडे अनंत ताकद आहे म्हणून राजा माझं प्रातिनिधित्व करतो. त्याचा जर राजा विष्णू हवे उद्यापासून नरेंद्र मोदी जप करू नका. मोदी 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 जप करू नका उद्यापासून. जप हरे कृष्णाचा करायचा आहे. मोदी आपला राजा आहे, चला मोदी जप करू आपण उद्यापासून. नाही, जप हरे कृष्णाचा आपला करायचा आहे. ओके. आयुधानां वज्रा आयुधानाम् अहं वज्रा धेनूनामस्मि कामधूक प्रजानां च अस्मि कंदर्पा सर्पाणां च अस्मि वासुकी. ओके. सो नाग आणि सर्प या गोष्टी आहेत. आपण म्हणून नागांमध्ये पण बघणार आहोत आणि सर्पांमध्ये बघणार आहोत. जसं पुरोहित आणि महर्षी दोन गोष्टी वेगळी आहेत. पुरोहितांमध्ये बृहस्पती आहेत, महर्षीमध्ये भृगू आहेत. तसंच सगळ्या शस्त्रांमध्ये वज्र आहे. इंद्राचं वज्र अभेद्य आहे, अवध्य आहे. गायींमध्ये सुरभी गाय सगळ्यात श्रेष्ठ आहे. त्यानंतर प्रजोत्पादन करण्यामध्ये कामदेव, कारण कामदेवामच आकर्षण निर्माण होतं स्त्री आणि पुरुषामध्ये आणि त्यातच प्रजनन घडतं. आणि सर्पांमध्ये वासुकी, वासुकी नाग सापांमध्ये मुख्य आहे. साप म्हणजे काय, त्यांना फणे नाही आहेत. सो वासुकीला फणा नाही, पण सापांमध्ये वासुकी सर्वश्रेष्ठ आहे. आणि पुढच्या श्लोकात नागांमध्ये सांगतो, अनंतश्चास्मि नागानां वरुणो यादसामहं पितॄणाम आर्यमाश्चास्मि यम संयमतामहं. नागांमध्ये अनंत शेष आहे, कारण नागाला फणे असतात. तर अनंत शेषाला हजारो फणी आहेत म्हणून तो मी आहे. वरुणाम अस्मि यादसम, जलचरामध्ये वरुण आहे मी. तर वरुण देवता जलचरांची जलदेवतेची प्रमुख आहे. पितरांमध्ये आर्यमा, ओके, पितृलोकाचा आर्यमा हा प्रमुख आहे. सो पितृलोक कुठे आहे, दोन पितृलोक आहेत. एक आहे या सगळ्या पाताळाच्या खाली एक पितृलोक आहे जिथे यमराज राहतात आणि त्या पितृलोकाचा प्रमुख आहे आर्यमा. आणि दुसरा पितृलोक चंद्राचा अर्धा भाग जवळ दिसत नाही. चंद्राचा अर्धाच भाग पाहू शकतो, तो चंद्र आहे. अर्धा मागचा डाग भाग तर पाहू शकत नाही आपण. तोही पितृलोक आहे, तो स्वर्गीय ग्रह आहे पितृलोक. आणि त्यामध्ये मी आर्यमा आहे, आर्यमा आहे. आणि नियम करणाऱ्यांमध्ये मृत्यूचा नियंता यमदेव मी आहे. सो यमराजाचे नियम हे फार कडक असतात. म्हणजे म्हणून नियम करण्यामध्ये मी यमदेव हा मी आहे. ओके. ओके. आता भक्तांमध्ये कोण श्रेष्ठ आहे, राक्षसामध्ये श्रेष्ठ कोण आहे, प्रल्हादाश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहं मृगाणां च मृगेंद्रोहं वैनतेयश्च पक्षिणां. दैत्यांमध्ये भक्तश्रेष्ठ प्रल्हाद मी आहे. दमन करणाऱ्यामध्ये काळ मी आहे, कारण काळापेक्षा सर्वश्रेष्ठ दमन करणारा कोण नाही. काळावर कोणीच मात करू शकत नाही भक्ताशिवाय, भक्तीशिवाय. ते काळ हा सर्वश्रेष्ठ आहे म्हणून तो काळ मी आहे नष्ट करणाऱ्यामध्ये. पशूंमध्ये मी सिंह आहे. म्हणजे सिंह आपल्या समोर आला आपल्याला कशी वाटेल, भीती वाटेल मस्तपैकी. मृगेंद्र, मृगांमधला इंद्र. नरेंद्र, नरांमधला इंद्र. तसं मृगेंद्र, लकीली मोदीचं नाव मॅच आहे, नरेंद्र नरांमधला इंद्र. स मृगेंद्र, मृगांमधला इंद्र. ठीक आहे. वैनतेयश्च पक्षाम, पक्षीमध्ये गरुड माझं वाहन आहे, सर्वश्रेष्ठ मी आहे. ओके. पवनः पवतश्चास्मि राम शस्त्रभृतामहं झासाणां मकरश्चास्मि श्रोतानाम अस्मि जान्हवी. पवित्र करणाऱ्यांमध्ये वायू आहे. का बरं वायूला म्हणजे पवित्र करणारा, वायूमध्ये गोष्टी शुद्धीकरण करण्याची खूप क्षमता आहे. लोकर, लोकरीचा स्वेटर तुम्ही वायूमध्ये फिरवला तर शुद्ध होऊन जातो, धुवायची गरज नाहीये. त्यानंतर एखादी धूस असली असेल, हवा आली, सगळी धुळून जातो. सो वायूमध्ये पवित्र करण्याची, पावन करण्याची शक्ती भरपूर आहे. वायू पवनः पवतश्चास्मि, पाण्यापेक्षा जास्त शक्ती वायूमध्ये शुद्ध करण्याची. राम शस्त्रभृतामहम, शस्त्र धारण करण्यामध्ये कोण आहे मी, राम आहे. हा राम परशुराम आहे, श्रीराम नाहीये. तर परशुरामाने शस्त्र धारण केलं, 21 वेळा क्षत्रियांचं हनन केलं मनाच्या वेगानं. ही शक्ती माझी शक्ती आहे म्हणून परशुराम माझं प्रतिनिधित्व करतो. परशुराम शाक्तावैश्य अवतार पण आहेत ऑफकोर्स. झासाणा मकरश्चास्मी, ओके. मत्स्यांमध्ये मकर मासा मी आहे. इंग्लिशमध्ये शार्क म्हणतात त्याला, पण शार्क नाही ऍक्च्युली. इंग्लिशमध्ये वाक्य वाचलं, भाषेत वाचलं, आय एम द शार्क अमंग्स द फिशेस.
पण शार्क हे खूप क्रूड भाषांतर आहे. मकर म्हणजे खूप मोठा मासा आहे. मकर हा मकर कुंडल म्हणतो, मकर कुंडल भगवंताच्या गळ्यात मकर कुंडल आहेत. हे मकर कुंडल म्हणजे शार्क मासा नाही, हा खूप मोठा मासा आहे. देव मासापेक्षा मोठा मासा, कारण देव मासा ज्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या व्हेल माशांना टायटॅनिक सारखी जहाजं गिळून टाकायची क्षमता आहे. तो मकर मासा समुद्रामध्ये असतो, तो मी आहे. आणि नद्यांमध्ये ऑफकोर्स गंगा. ओके. सोतानाम अस्मी जान्हवी, गंगा नदी ही मी आहे. गंगा सगळ्यात पवित्र नदी आहे. यमुना पवित्र नाही आहे का? आहे. सो गंगा शब्द यमुना आणि गंगाला दोन्ही अल्टरनेटिव्ह वापरला होता. गंगा यमुना ऍक्च्युली भेद नाही दोघांमध्ये, दुसरे सेमच असल्यापैकी एका प्रकारे. ओके. पण भेद पण आहे. काय भेद आहे? एकदा प्रभुपादांनी प्रश्न विचारला होता गंगेचा, प्रभुपादांना नाही, कोणाला गोपीपाद सॉरी, कोणते वृंदावनचे प्रभू शिष्य कोण, नाव विसरलो त्यांचं मी. एक प्रभुपाद शिष्याची वृंदावन प्रचार करता भरपूर. हा, त्याचा प्रश्न विचारला होता की यमुनेत आणि गंगेत फरक काय आहे. तर काय म्हटले ते, गंगेत स्नान केल्यावर पाप नष्ट होतात, यमुनेत स्नान केल्यावर पुण्य पण नष्ट होतं. तर भक्त म्हणलं, अरे बापरे, पुण्य नष्ट होतं मग नको स्नान करायला. म्हणजे पुण्य नष्ट होतं फक्त भक्ती राहते शिल्लक, पुण्यही निघून जातं. मग पुण्यही बंधनात टाकणार आहे. भक्ताला पुण्यही नको असतं, फक्त भक्ती पाहिजे असती. म्हणजे हा फरक आहे गंगा आणि यमुनेमध्ये. ओके. अक्षर अक्षराणाम अकारोस्मि द्वंद्व समैकश्रम अहम अहम एवाक्षयो कालो धाताहम विश्वतो मुखम. अक्षरामध्ये अकार मी आहे. ते अक्षर फार महत्वाचं आहे. प्रत्येक गोष्ट अचा अर्थ असतो. अची गरज आहे प्रत्येक ठिकाणी. समास द्वंद्व समास मी आहे. अविनाशी काळ मी आहे. सृष्टीकर्त्यामध्ये ब्रह्मदेव मी आहे. मृत्यू सर्वहर्षाहम उद्भवश्च भविष्यताम कीर्ती श्रीवाक्च नारेणाम स्मृतिर्मेधा धृती क्षमः. सर्व हरण करणारा मृत्यू मी आहे आणि भविष्यामध्ये असू जाणाऱ्या प्रत्येक वस्तूचे कारण मी आहे. स्त्रियांमध्ये स्त्रीलिंगी व्यक्तीमध्ये काय आहे मी? आता कसं पुरुष 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 चालू होतं, पुल्लिंगी चालू होतं. भगवान स्त्रीलिंगत्व नाही आहे का? आहे. कीर्ती ही स्त्रीलिंगी गोष्ट आहे. ऐश्वर्य, ओके, मधुरवाणी, स्मृती, बुद्धी, दृढता आणि क्षमा या सगळ्या स्त्रीलिंगी गोष्टी. माझी माझी म्हणतो ना, माझी कीर्ती, ओके, माझं ऐश्वर्य म्हणतो आपण, ऍक्च्युली माझी समृद्धी, ऍक्च्युली ऐश्वर्य समृद्धी, माझी वाणी, माझी स्मृती, माझी दृढता, माझी क्षमा, म्हणजे सगळ्या स्त्रीलिंगी व्यक्ती आहेत. सगळ्या स्त्रीलिंगी गोष्टीमध्ये या सगळ्या गोष्टी मी आहे. ओके. स्त्रियांमध्ये मी कीर्ती आहे, दृढता आहे, वाणी आहे. ओके. आणि या सगळ्या गोष्टी कोमलता असते बघा. पुरुष कसा हार्श असतो, स्त्रिया कोमल असतात. सो वाणी कोमल असते, बुद्धी पण कोमल असते, स्मृती कोमल असते. ओके. कोमल व्यक्ती क्षमा जास्त गोष्ट चांगल्या प्रकारे करू शकतो. ओके. म्हणून स्त्रीचं प्रतिनिधित्व हा गोष्टी करतो. ओके. बृहत्साम तथा साम्नां गायत्रीं छन्दसामहं मासानां मार्गशीर्षोऽहं ऋतूनां कुसुमाकरा. सामवेदातील बृहत साम मी आहे का? बृहत साम जे मगाशी म्हटलं वेदानाम सामवेदोस्मी, वेदामध्ये सामवेद आहे. आणि त्या सामवेदामध्ये पण सगळे श्लोक भगवंताचं गुणगान करत नाहीत. एक विशिष्ट श्लोक आहे, त्याला बृहत साम म्हणतात. आणि ते बृहत साम जे आहेत त्यात प्रामुख्याने गायत्री मंत्र येतो, तर त्याद्वारे माझा जप केला जातो. सुप्रभात तात्पर्यामध्ये की आधुनिक काव्याप्रमाणे लय आणि वृत्तीचा रचना वाटेल अशी केली जात नाही. नियमबद्ध काव्यामध्ये सुपात्र ब्राह्मणाद्वारे जप केला जाणारा गायत्री मंत्र प्रमुख मंत्र आहे. गायत्री मंत्राशिवाय भागवतात उल्लेख केलेला आहे. गायत्री मंत्रा विशेष करून भगवत साक्षात्कारासाठी असल्यामुळे तो भगवंताचे रूप आहे. आध्यात्मिक दृष्ट्या ज्यावेळी प्रगत झालेल्या लोकांकरता मंत्र आहे आणि मंत्र जप करण्यामध्ये जेव्हा मनुष्याला सिद्धी प्राप्त होते तेव्हा तो भगवंत धामात प्रवेश करू शकतो. गायत्री मंत्राचा जप करण्यासाठी, ओके, सो भगवंताने यापूर्वी सांगितले आहे की वेदांमध्ये सामवेद आहे. सामवेद हा विविध देवतांनी गायलेल्या सुंदर स्तोत्राने संपन्न आहे. यापैकी बृहत सामेक गान सुक्त आहे, त्याचा सूर अत्यंत मधुर आहे. मध्यरात्री हे गायले जाते. ओके. मासानाम मार्गशीर्षो अहम.
सगळ्या महिन्यांमध्ये मार्गशीर्ष आहे. प्रत्येक महिन्याचे अधिष्ठाते देवता आहेत. कार्तिक महिन्याचे कोण आहे? राधा राणी. इतर महिन्याच्या देवता या स्त्रीलिंगी आहेत. फक्त मार्गशीर्ष महिन्याचे देवता कृष्ण आहेत. म्हणून मासाना मार्गशीर्षोहम. आणि याच मध्ये ख्रिसमस येतो. सो ख्रिसमसचा खरा अर्थ काय? कृष्ण मास. हा मास भगवंताचा कृष्ण मास म्हणतात. सो कृष्ण मास ख्रिस्तमस झाला ऍक्च्युली. अन्यथा इंग्लिशमध्ये ख्रिस्तमसला ऍक्च्युली काय अर्थच नाहीये. कृष्ण मासाचा अपभ्रंश आहे. आणि ऋतूंमध्ये ऑफकोर्स वसंत ऋतू सगळ्यात बेस्ट आहे, म्हणून वसंत ऋतू मी आहे. ओके. द्यूतं छलितश्चास्मि तेजस्तेजस्विनामहं जयोस्मि व्यवसायोस्मि सत्वं सत्वमतामहं. फसवणाऱ्यामध्ये द्यूत मी आहे, कारण जुगाराद्वारे सगळ्यांचा माणूस फसवला जातो. म्हणून द्यूत पण माझंच प्रतिनिधित्व करतं, जुगार पण माझंच एक रूप आहे. कारण जुगार सगळ्यांचं फसवतो मी, सगळ्यांना लोकांना फसवतो. तेजस्व्यांचे तेज मी आहे, विजय मी आहे, साहस मी आहे, बलवानांचे बल मी आधी भगवंतांनी सांगितले 7व्या अध्यायामध्ये. वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पांडवानां धनंजया मुनीनामपि अहं व्यासा कवीनां उशना कवी. ओके. तर वृष्णींमध्ये वासुदेव आहे मी, ऑफकोर्स भगवंत स्वतःच वासुदेव आहेत. वृष्णी वंशांमध्ये सगळ्यात बेस्ट कोण आहे? कृष्ण आहेत, आणि तो वासुदेव मी आहे. पांडवानां धनंजया हा. ओके. सो पांडवांमध्ये मी अर्जुन आहे, कारण अर्जुन सगळ्यात लाडका आहे माझा. अर्जुन माझा सगळ्यात महान भक्त आहे, म्हणून पांडवांमध्ये मी अर्जुन आहे. मुनीनाम अपि अहम व्यासः. जे हुशार लोक आहेत, मुनी म्हणजे हुशार लोक, त्यांच्यामध्ये व्यास आहे. बघा, पुरोहितांमध्ये बृहस्पती आहेत, महर्षींमध्ये भृगु आहेत, मुनींमध्ये व्यास आहेत. हे सगळे ऋषी आहेत. कवीना उशना कवी. कवी म्हणजे बुद्धिमान, ते विचारवंतांमध्ये मी शुक्राचार्य आहे. उशना म्हणजे शुक्राचार्य. सो हे पण ऋषी आहेत, शुक्राचार्य. सो 4 वेगवेगळे ऋषी 4 वेगळ्या गोष्टी सांगितले. पुरोहितांमध्ये बृहस्पती, महर्षींमध्ये भृगु, मुनींमध्ये व्यास, आणि कवींमध्ये शुक्राचार्य, उशन कवी शुक्राचार्याला म्हणतो आपण. पण शुक्राचार्य अत्यंत हुशार आहेत, खूप बुद्धिमान आहेत. नुसतं त्यांना कळलं, जेव्हा वामनदेव 3 स्टेप मागितल्या, हे विष्णू आहेत, सगळं काढून घेतील, चुपचाप देऊ नकोस बली मारा, एका क्षणात कळलं त्यांना काय कळणार आहेत शुक्राचार्यांना. ओके. म्हणून शुक्राचार्य प्रचंड हुशार आहेत, म्हणजे कवी आहेत. ओके. दंडो दमयतश्चास्मि नीतिरस्मि जिगीषितां मौदं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम्. अराजकतेचे दमन करणाऱ्या सर्व साधनांमध्ये दंड मी आहे, आणि जे विजयेच्छू आहे त्यांची नीती मी आहे. रहस्यामधील मौन मी आहे, कारण का मौन पाळणं फार अवघड आहे ना. एखादं सिक्रेट असेल तर पाळणं फार अवघड आहे. जसं बायकांना, स्त्रियांना फार अवघड आहे, लगेच सांगून टाकतात. आणि फार सोपी गोष्ट, जर एखादी गोष्ट पसरवायची तर काय सांगायचं? श्श, कोणाला सांगू नकोस, फक्त तुला सांगतोय, असं बोललं की झालं. ते ते दडवून ठेवणं फार अवघड आहे. आपण असं उचललं असतं ते बोलायला कोणाला तरी. मौन पाळणं फार अवघड आहे, म्हणून रहस्यांमध्ये मौन मी आहे भगवंत म्हणतात. आणि ज्ञानीजनांमध्ये मी ज्ञान आहे, त्याचं ज्ञान माझ्यामुळं आहे. यच्चापि सर्वभूतानां बीजं तत् अहम अर्जुना न तदस्ति विना यत्स्यात् मया भूतं चराचरम. तसेच हे अर्जुना, संपूर्ण सृष्टीचा बीज मी आहे. कोणताही चराचर प्राणी माझ्या विना अस्तित्वात राहू शकत नाही. शक्तिमानाविना शक्ती अस्तित्वात राहू शकत नाही. सगळं जग म्हणजे भगवंताची शक्ती आहे, जीव पण भगवंताची शक्ती आहे. शक्तिवानाशिवाय शक्ती मिळणारच नाही. पॉवर हाऊस शिवाय पॉवर येणारच नाही. बल्ब शिवाय लाईट प्रकाश मिळणारच नाही. ओके. नान्तोऽस्ति मम विदिव्यानां विभूतीनां परन्तपा एष तु एषः प्रोक्तो विभूतिर्विस्तरो मया. हे परंतप, माझ्या विविध दिव्य विभूतींचा अंत नाही. मी तुला जे सांगितले आहे ते माझ्या अनंत विभूतींचे केवळ सूचक आहे. किती आहेत ह्या? एवढ्याच नाही आहेत, बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या भगवंतांनी, अगणित आहेत. त्याला काही लिमिटच नाही आहे. यद्यत् विभूतिमत् सत्वं श्रीमत् ऊर्जितम् एव वा तत्तत् एवाभिगच्छत्वं मम तेज अंश संभवा. आणि म्हणून भगवंत म्हणतात,
मी सगळ्या गोष्टी सांगत नाहीये, पण थोडक्यात एवढं सांगतो की सर्व ऐश्वर्यवान, सुंदर आणि तेजस्वी अभिव्यक्ती माझ्या तेजांच्या किंवा एका स्फुल्लिंगातून उत्पन्न झाल्या आहेत, हे तू जाण. थोडक्यात सांगायचा उद्देश काय आहे? जिथं जिथं सर्वोच्चता दिसते तिथं माझं अस्तित्व आहे. सुद्धा एका प्रकारे नरेंद्र मोदी हे पण भगवंताची विभूती आहेत, कारण सगळ्या राजकारणामध्ये ते श्रेष्ठ आहेत, पण ते पण भगवंताची काय विभूती असत्यापैकी आहे. किंवा व्हॉट एव्हर, डोनाल्ड ट्रम्प सगळ्या राजकारणाची भगवंताची विभूती असल्यापैकी आहेत, कारण ते राजकारण सगळ्यात श्रेष्ठ आहेत. उद्या मराठीमध्ये मराठी साहित्यातली विभूती म्हणायची म्हणजे तर कुसुमाग्रज ते एका प्रकारे भगवंताची विभूती असल्यापैकी आहेत. किंवा गदी माडगुळकर भगवंताची विभूती असल्यापैकी आहेत. अशा अनंत विभूती आहेत, त्याला अंतच नाही आहे. ओके. व्यापारामध्ये अदानी विभूती असल्यापैकी आहे, अंबानी विभूती असल्यापैकी आहे, किंवा इलन मस्क विभूती असल्यापैकी आहे. सो जिथं जिथं मग कधी कधी लोक म्हणतात ना, काय तुम्ही मंदिरामध्ये श्रीमंत लोकांना जन्माष्टमीला डायरेक्ट स्वतः आतमध्ये ज्यांनी देणगी दिली आहे त्यांना, आणि आम्हाला मात्र रांगेत उभं लागतं, हा अन्याय आहे, असं काही लोक म्हणतात. अन्याय नाही येतो. जरी तो श्रीमंत असे नास्तिक असला तरी पण तो श्रीमंत का बनलाय? काहीतरी भगवंताची कृपा त्यावर आहे, आणि त्या भगवंताच्या कृपेला तो सन्मान दिलेला असतो. ओके, त्याच्या विभूतीला तो, भगवंताच्या विभूतीच्या अस्तित्वाला तो सन्मान तिथं दिला गेलेला असतो. अथवा बहुन एतेन किं ज्ञानेन तवार्जुना विष्टभ्याहम अहम कृष्णा एकांशेन स्थितो जगत. परंतु हे अर्जुन, या साऱ्याच विस्तार ज्ञानाची काय आवश्यकता आहे? माझ्या केवळ एका अंशाने मी हे विश्व व्यापून धारण करून राहिलो आहे. थोडक्यात त्या विभूती जाणून घ्यायची आवश्यकता नाहीये. प्रत्येक गोष्ट माझ्या परमात्मा रूपानं प्रेरित आहे, नियंत्रित आहे. भगवंत परमात्मा रूपानं प्रत्येक वस्तूमध्ये प्रवेश करून संपूर्ण प्राकृत सृष्टी व्यापून राहतात. भगवंत या ठिकाणी अर्जुन सांगतात की निरळ्या वस्तू आपल्या निरळ्या ऐश्वर्याने आणि वैभवाने कशा अस्तित्वात आहेत हे जाणण्याचा काहीच अर्थ नाही आहे. त्याने इतकेच जाणले पाहिजे की श्रीकृष्णांनी प्रत्येक वस्तूमध्ये परमात्मा रूपाने प्रवेश केल्यामुळे सर्व वस्तू अस्तित्वात आहेत. हे एक संस्था नेहमीचा प्रचार करते की कोणत्याही देवतेची उपासना केल्याने मनुष्याला परमध्येयाची, भगवंताची प्राप्ती होऊ शकते. यतो मत ततो पत, असा एक मार्ग आहे. ओके. परंतु या ठिकाणी देवतेच्या उपासना मुळीच प्रोत्साहन दिलेलं नाहीये. उद्या म्हणे ओके 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 फाईन, निर्मिती करण्यामध्ये ब्रह्मा आहे, देवतांमध्ये इंद्र आहे, बघ इंद्र ब्रह्मा सगळं एकच, असा अर्थ होतो का याचा? मायावाद होतो इथं? नाही. कारण ब्रह्मा आणि शिवासारख्या मोठ्या मोठ्या देवता सुद्धा भगवंताच्या ऐश्वर्याच्या केवळ एका अंशाचे प्रतिनिधित्व करतात. भगवंत हेच प्रत्येक वस्तूचे उगमस्थान आहेत, त्यांच्यावर श्रेष्ठ कोणीही नाही, ते असमोर्ध्व आहेत, अर्थात त्यांच्या बरोबरीचा कोणीही नाही. ओके, हे आपण जाणून घेतले पाहिजे. ओके. गुरुशिष्य परंपरेत महान आचार्य बलदेव विद्याभूषण या अध्यायावर आपल्या भाष्याचा शेवट करता म्हणले आहेत की यद शक्तिलेश यद शक्तिलेश आर्याद्या भगवंत तू ग्रेजसहा यद अंशेन धृतम विश्वम स कृष्ण दर्शमोचते. भगवान श्रीकृष्णांच्या शक्तीपासून तेजस्वी सूर्य सुद्धा आपली शक्ती प्राप्त करतो, आणि श्रीकृष्णांच्या विस्तार रूपांद्वारेच जगताचे पालन पोषण होते, म्हणून श्रीकृष्ण पूजनीय आहे. अशा प्रकारे विभूती योग या 10व्या अध्यायाचे भक्तिवेदांत भाष्य संपन्न झाले. 10वा अध्याय संपलाय. लवकरच उद्या का परवापर्यंत मी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पाठवीन, मल्टिपल चॉईस क्वेश्चन पाठवीन, आणि या अध्यायातले श्लोक क्रमांक 8, 9, 10 आणि 11 पाठ करायचे आहेत. लक्षात ठेवा, 8, 9, 10 आणि 11 यांचं पाठांतर आपल्याला करायचं आहे. लवकरच सप्टेंबरमध्ये परीक्षा होणार आहे, आणि जन्माष्टमीच्या आधी निश्चित आपला सिलेबस जो आहे सेकंड मॉड्यूलचा तो संपून जाईल, आणि थर्ड मॉड्यूल सप्टेंबरमध्ये चालू होईल. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय. आपण थांबू.